tidak. सर्वांना रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने आपले मायक्रोफोन बंद ठेवावेत. प्रत्येकाने आपापला म्यूट करावा सो दॅट इतरांना कसलाही त्रास होऊ नये सेशनमध्ये. आणि सेशनच्या एंडला सर सगळ्यांना संधी देतात. आपले प्रश्न त्यावेळेला विचारू शकता तुम्ही किंवा चॅटबॉक्समध्ये तुम्ही तुमचा मेसेज ठेवू शकता. नमस्कार. मी रोटरी नलगा, रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 सिनर्जी पासपोर्ट आणि प्रज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्सच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. नेहमीप्रमाणे आज दामले डॉक्टरांचा BP आणि BP या विषयाचा 10वा सेशन आज होणार आहे. हे सेशन्स आपण लास्ट इयरपासून सुरू केलेले आहे आणि हा सेशन आज 10वा आहे. कोणालाही कोणतेही प्रश्न असतील तर सर्वांनी सेशनच्या नंतर दामले सर जेव्हा चान्स देतील त्यावेळेला विचारावं का चॅटबॉक्सवरती मेसेज ठेवावे. त्याचबरोबर प्रॉपरली ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत त्यांनी प्लीज प्रॉपरली बसावं आणि कॅमेरा समोर फेस करावं. अदरवाईज आपला कॅमेरा ऑफ करून आपण सेशन अटेंड करू शकता. कारण आपलं सेशन रेकॉर्ड होतं त्याच्यामुळे जे काही तुमचं असेल ते सगळं रेकॉर्डिंगमध्ये तिथे यूट्यूबवरती दिसू शकतं. तर त्याने प्रत्येकाने आपापली स्वतःचीही नोंद घ्यावी. आणि दामले सरांचं स्वागत आहे सेशनमध्ये. सर सेशन तुम्ही सुरू करू शकता. ओव्हर टू यू. नमस्कार. माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय. मी माझं प्रेझेंटेशन ऑन करतो. कार्यारंभक बुद्धिदत्ता श्री गणेश, आरोग्य देवता भगवान धन्वंतरी, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम, जितेंद्रिय महाबली हनुमान, राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित, आदरणीय पद्मभूषण डॉक्टर BN हेगडे आणि फादर ऑफ मॉडर्न मेडिसिन म्हणून ज्यांना ओळखलं जातं डॉक्टर विल्यम ऑस्लर यांना वंदन करतो.
आणि अनादि अनंत स्त्री शक्तीला नमन करतो, नमस्कार करतो. जिथे स्त्रीची पूजा सन्मान केला जातो, जिथे देवता राहतात असं मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. अशा अनादि अनंत स्त्री शक्तीला नमस्कार. आपण भीती आणि बीपी अर्थात उच्च रक्तदाब या विषयावर मागची 9 सेशन्स पूर्ण केली. आजचं हे 10वं सेशन आहे. कदाचित हे शेवटचं असू शकेल असं वाटतंय. बघू आता किती चर्चा चालते त्याच्यावर. बीपी आणि भीती या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत असं आपण मागच्या खेपेला बघितलेलं होतं. पुढे जाऊन आपण बघूया त्याच्यात आणखीन काही आपल्याला दृष्टिकोन मिळतात का. हा सगळा दृष्टिकोन जो आहे, हा दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे हे रोग वाढलेले आहेत. मी मागची अगदी थोडक्यात 9 भागांची उजळणी पुढच्या 5 मिनिटात करून घेतो, म्हणजे ज्यांना पहिले भाग चुकलेले आहेत त्यांना ते समजेल नेमकं मी काय सांगत होतो. बीपी हा शब्द, भीती या शब्दाचा अपभ्रंश आहे असं मी म्हणतो. बीपी हा मुळात रोगच नाही, ती एक अवस्था आहे, ती तुमच्या शरीराची गरज आहे. आणि हे सगळं का आहे त्या सगळ्याचं स्पष्टीकरण मी 1 ते 9 भागात दिलेलं आहे. त्या भागाची लिंक तुम्ही युट्यूबला जाऊन बघितली तर तुम्हाला ती लिंक मिळेल. प्रज्ञान इन्स्टिट्यूट असं तुम्ही सर्च केलं, तुमच्याकडे आलेला जो मेसेज आहे त्या मेसेजवर सुद्धा काही भागांची लिंक आपण दिलेली आहे. त्या लिंकवरनं जाऊन तुम्ही बाकीच्या लिंक देखील बघू शकता. आणि आधीच्या भागात काय मी सांगितलंय बीपी या शब्दाविषयी ते तुम्हाला समजू शकेल. आपण अगदी व्याख्येपासून सुरुवात केलेली होती. बीपी म्हणजे काय? अ प्रेशर क्रिएटेड ऑन इनर वॉल्स ऑफ ब्लड व्हेसल्स. रक्तवाहिन्यांच्या आतून निर्माण झालेला दाब म्हणजे रक्तदाब अशी व्याख्या आपण बघितली. आणि त्याची चिकित्सा पण आज ॲलोपॅथीनुसार आपण बघितली. आजन्म औषध सेवन, मरेपर्यंत औषधं खायची, त्या गोळ्यांचे इफेक्ट, साईड इफेक्ट हे सगळे आपण बघितले. आणि तो रोग जसा कोरोना एस्टॅब्लिश केला गेला तसा हा रोग एस्टॅब्लिश केला गेला, प्रस्थापित केला गेला असं आपण मागे सांगितलं. तर मुळात बीपी हा आजारच नाही, बीपी एक अवस्था आहे. आणि हार्ट अटॅक आणि ब्लड प्रेशर याचा आयुर्वेदानुसार संबंध लावायचा झाला तर तसा थेट संबंध काही नाही. वाताचा प्रकोप झाला तर प्रेशर वाढू शकतो, पित्ताचा दाब वाढला तर प्रेशर वाढू शकतो. रक्तदाब म्हणण्यापेक्षा पित्तदाब असा शब्द वापरणे योग्य आहे असं मला वाटतं. तर पित्ताचा दाब वाढल्यामुळे चक्कर येते आणि त्याची चिकित्सा पित्ताची केली की चक्कर कमी होते असं व्यवहारात दिसतं. म्हणजे माझ्याकडे अनेक रुग्ण आता असं येतात की मला चक्कर आल्यासारखी वाटते, डोळ्यासमोर काळो झाल्यासारखं वाटतं, अंधारी येते, काहीतरी डोळ्यासमोर चमकल्यासारखं वाटतं, पडल्यासारखं वाटतं, तोल गेल्यासारखं वाटतं, बॅलन्स नीट राहत नाही. आणि तेव्हा ब्लड प्रेशर बघितलं की ते वाढलेलं मिळतं. मग ते अगदी 160, 180, 210, 220 पर्यंत सुद्धा असतं. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक जे असतं हे 80 पासून सुरुवात होते, 85, 90, 95, 98, 100, 110, 120, 150 पर्यंत डायस्टोलिक पेशंट असलेले माझ्याकडे पेशंट आहेत. 250, 150 प्रेशर असलेला एक पेशंट माझ्याकडे केवळ पोटदुखीसाठी आलेला होता. ब्लड प्रेशरचं एकही लक्षण त्याने सांगितलेलं नव्हतं, त्यामुळे त्याला ब्लड प्रेशर नाही असं मी त्याला सांगितलं. त्याबद्दल त्याने मला नमस्कार केलेल्याची गोष्टही मी तुम्हाला सांगितलेली होती. आपल्याला एक लक्षात घ्यायचंय, जो आजार आपल्याला त्रास देत नाही त्या आजाराची चिंता विषय तुम्ही करू नका. नाहीतर आताची जी काही मेडिकल सिस्टीम आहे, जी हेल्थ केअर सेंटर या नावाने सुरू आहे, ती हेल्थ केअर या नावात कधी रूपांतरित झाली आपल्याला कळलं देखील नाही. भीती निर्माण करणं आणि त्या अनुषंगाने आपल्याला औषधं सुरू करणं आणि त्या औषधांच्या साईड इफेक्ट्सना तुम्हाला निमूटपणे तोंड देणं ही तुमची दिनचर्या बनवून टाकलेली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण गोळ्या खात असतो. सकाळी आमची सुरुवात जी होते ती दंतधावनाच्या अगोदरच, म्हणजे दात घासायच्या अगोदरच ती थायरॉइडची गोळी घ्यायची आहे मला. इथे पहिल्यांदा आठवण होते आणि आपण औषधांचा बॉक्स पहिल्यांदा उघडतो बेसिनवर जाण्याच्याही अगोदर. बेड टी नावाचा एक प्रकार पूर्वी अस्तित्वात होता, आजही आहे, तो जास्त प्रमाणात आलाय तो. तसं बेड मेडिसिन असा एक प्रकार सध्या प्रस्थापित झाला. बेडवरच सगळी तिथेच औषधांचे बॉक्सच घेऊन बसायचे. सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री या 3 गोळ्या, सकाळी 3 दुपारी 3 संध्याकाळी 4 रात्री, परत रात्री झोपताना आणखीन 12 15 गोळ्या ह्या ज्या घेतल्या जातात. या घेण्याचं कारण काय आहे तर यांत्रिक तपासणी हे त्याचं कारण आहे. रक्तदाब तपासला तरच तुम्हाला रक्तदाब वाढलेला कळतो, अन्यथा जी लक्षणं दिसतात त्या लक्षण समूहाला आपण औषधांनी ट्रीट करू शकतो. पित्तावरचं औषध केलं, रक्तावरचं औषध केलं की हा दाब कमी होतो. मग रक्तदाब म्हणण्यापेक्षा हा पित्तदाब असतो असं आपण म्हटलं.
जेवढ्याच तेवढं औषध केलं की तो विषय संपतो. आयुष्यभर औषध पित्तदाबासाठी घेण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी चिकित्साही आपण बघितली. त्या चिकित्सेमध्ये विरेचन चिकित्सा ही सगळ्यात श्रेष्ठ चिकित्सा. एरंडेल तेल 30 मिली 6 चमचे 3 रात्री सलग असं 15 दिवसांनी एकदा, 15 दिवसांनी एकदा आणि 15 दिवसांनी एकदा असा 3 वेळेला कोर्स जर तुम्ही केलात तर हे पित्त सगळं जे असतं, जे पित्त पोटात वाढतं आणि मग डोक्यात जातं रक्तामार्फत आणि म्हणून मग रक्ताला ती उसळी मारली जाते आणि मग त्या रक्ताचा दाब वाढतो. म्हणून त्याला व्यवहारात रक्तदाब असं म्हटलेलं आहे. रक्तदाब म्हणण्यापेक्षा तो पित्ताचा दाब असतो. पित्ताचा दाब कमी केल्यानंतर रक्तदाबाची सगळी लक्षणं कमी होतात. हेही आपल्या लक्षात आलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे तर पित्ताचा दाब कमी करायचा आहे. त्यासाठी पहिली चिकित्सा आहे विरेचन आणि दुसरी चिकित्सा आहे रक्तमोक्षण. रक्तमोक्षण म्हणजे शिरेतनं रक्त काढून टाकायचं. वेगवेगळे प्रकार आपल्याकडे सांगितलेले आहेत पण या सगळ्या प्रकारांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रकार जो आहे हा सरळ शिरेमधनं सुई टाकायची 18 नंबर निडल आणि 100-150 मिली रक्त काढून टाकायचं. आता हेच नेमकं बरोबर ॲलोपॅथीमध्ये उलट सांगितलेलं आहे की रक्तदाब वाढलेला असताना सुई घालून रक्त काढायचं नाही. आता हे रक्त का काढायचं नाही तर त्यांना असं वाटतं की ती एक रिस्क फॅक्टर आहे असं त्यांच्या भाषेत ते म्हणतात. तर रिस्क कोणती आहे तर रिस्क एवढीच आहे की रक्तदाब वाढलेला असताना तुम्ही जेव्हा रक्त काढण्यासाठी सुई आत टाकता त्याचा व्हॅझोवेगल शॉक येऊ शकतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशर आणखीन वाढू शकतं किंवा आणखीन डाऊन होऊ शकतं. माझ्याकडच्या पेशंटना जेव्हा रक्तदाब असं सांगतात ते आणि मी जेव्हा प्रत्यक्ष त्यांना तपासतो तेव्हा ज्यांचा खरोखरच वाढलेला असतो त्यांना औषधांची गरजच नसते. फक्त रक्त थोडंसं काढून घ्यायचं की आपला व्हॉल्यूम कमी होतो. व्हॉल्यूम त्या वेसल्सवर आतल्या बाजूने निर्माण झालेला दाब कमी करणे ही जर चिकित्सा असेल तर आपल्याला चिकित्सा करणं सोपं आहे. काय चिकित्सा करायची दाब काढून टाकायचा. पाण्याचा पाईप समजा तुम्ही नळाला लावलात आणि पुढच्या बाजूने जे पाणी पडणार आहे त्या पाण्याला फोर्स खूप आहे आणि तिथे जरा जरी बोट आडवं आलं तरी सुद्धा मागणं नळाला लावलेला पाईप तिथं सारखा सारखा सुटत राहतो. पण ह्या पाईपला जर एक 10-15 ठिकाणी भोकं असतील तर त्याचं प्रेशर ऑटोमॅटिकली कमी होत पुढे जात असतं. अगदी शरीरातल्या नसा ज्या आहेत, नाड्या ज्या आहेत किंवा स्रोतसज्जी आहेत, रक्तवाहिन्या आहेत, शिरा आहेत, तुम्हाला समजणाऱ्या भाषेत सांगतो तर याला जर छिद्र तयार करून ठेवलं तर पुढे जाणारं ते वाताचं वहन आहे त्या वहनाला आळा बसतो आणि मधूनच त्याला भोग पाडल्यामुळे ते प्रेशर तिथे रिलीज होतं, संपून जातं आणि पुढे होणारं नुकसान आपण टाळू शकतो. रक्तदाबामध्ये जो विचार करायचा आहे तो दाबाचा विचार करायचा आहे आणि हा दाब आयुर्वेदानुसार ज्याला फोर्स असं म्हटलं जाईल तर तो फोर्स जो अप्लाय केला जातो तो या वात दोषामुळे अप्लाय केला जातो. वात वृद्धीची लक्षणं जी आहेत कार्श, कार्ष्ण, उष्णगामित्व, कंप, अनाह, शकृद्रव, बल, निद्रा, इंद्रिय, भ्रंश, प्रलाप, भ्रम, दीनता ही लक्षणं सांगितलेली आहेत. वात प्रकोपाची लक्षणं आहेत. आता या लक्षणांवर जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर त्याचं सामान्य चिकित्सा सूत्र सांगितलंय स्नेहा स्वेदा संशोधन मृदू. स्नेहन करा म्हणजे तेल लावा अंगाला, तेल त्या अभ्यंतर बाह्य दोन्ही प्रकारे. स्वेदनम अंगाला शेक द्या आणि मृदू विरेचन सौम्य स्वरूपाचं एरंडेल तेल तुम्ही नीट घेतलं तरी चालू शकतं आणि असा प्रयोग केला की तुमचा पित्तदाब कमी होतो. पित्तदाब कमी झाला की आपोआप रक्तदाब कमी व्हायला मदत होत असते. मूळ तोडून टाकलं की फांद्या खाली येतात हा सिद्धांत आहे मूळ लक्षात ठेवायचा. आयुर्वेद हा मुळापर्यंत जाऊन विचार करतो तो कुठे करतो तो इथे करतो. तुम्ही ॲलोपॅथीप्रमाणे रोग डायग्नोस करायला लागलात. तुमच्याकडे एक समजा शिवपिंडी आहे आणि या शिवपिंडीचं परीक्षण करायचं असेल तर तुम्ही ती शिवपिंडी आधी व्यवस्थित धुता. त्याच्यावर काय लेख लिहिलेत का, ओम लिहिलंय का, काही बाण काढलाय का, बिलवलेला आहे का, काही कोरलंय का हे पहिल्यांदा चेक करतो. असं जर नसेल तर त्या पूर्ण पिंडीची आपण नीट परीक्षा करत असतो. ती एक संध आहे का की 2 उखळीमध्ये आणखी वर्ण फिट करून ठेवलंय, लिंग वेगळं आहे, शाळुंका वेगळी आहे, असं काही वेगळं आहे का असं आपल्याला विचार करत राहायला लागतं. तसंच अगदी रक्तदाबामध्ये सुद्धा शरीराचा दाब, मनाचा दाब, आत्म्याचा दाब या 3 दाबांचा आपल्याला विचार करायला लागेल. शरीराचा दाब जो आहे तो आपण शिरेतनं रक्त काढून टाकू शकतो. म्हणजे रक्तदाब नॉर्मल करायचा असेल तर आपल्याला करता येऊ शकतो. पण मी परत सांगतो की रक्तदाब नॉर्मल करण्याची गरजच नाहीये, ती शरीराची गरज आहे. प्रेशर तिथे यंत्रामध्ये यांत्रिक पद्धतीने तुम्हाला कमी करून दाखवायचं असेल
तर तो फसवणुकीचा खेळ आहे असंच मला वाटतं. प्रेशर वाढलं आणि अटॅक आला अशा ज्या काही गोष्टी ऐकीव असतात ह्या ऐकीवच गोष्टी असतात, ह्या वैद्यकीय अंधश्रद्धा आहेत असं मी म्हणतो. प्रेशर वाढून अटॅक येणं व्यवहारात मला तरी नाही, मला 30-32 वर्षामध्ये मी नाही बघितलेलं. चक्कर येणारे पेशंट बघितले, डोळ्यासमोर काळोख येणारे पेशंट बघितले, धडधड वाढणारे पेशंट बघितले, भीती वाटणारे पेशंट बघितलेत, नाडीचे ठोके वाढलेले पेशंट बघितलेत. तशी नाडीची ठोके तुमचे मी आत्ता सुद्धा वाढवू शकतो. तुम्हाला जर 4 वाकडी वाक्य मी बोलून दाखवली, राग येणारी 4 वाक्य जर बोललो तर मला सांगा तुमच्या नाडीचे ठोके वाढणार नाहीत का? हृदयाची गती वाढवू शकतो मी. जसं मी बोलून हृदयाची गती वाढवू शकतो तसंच बोलून मी तुमच्या हृदयाची गती कमी पण करू शकतो. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य समर्थांचं जे आहे हे वाक्य माझ्या आजच्या टायटलला खूप जुळणार आहे. भीती आणि बीपी या शब्दाच्या 2 बाजू आहेत. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यामध्ये सुद्धा 2 वाक्य आहेत. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पण या दोन्ही वाक्यांच्या अगोदर आणखीन एक शब्द आहे. तो शब्द लक्षात घेतला की माझ्या आजच्या व्याख्यानाचं सार तुम्हाला कळेल. तू भिवू नकोस तरच मी तुझ्या पाठीशी आहे. तू आणि तरच हे 2 शब्द जेव्हा आपण या वाक्यांच्या मध्ये घुसळतो तेव्हा या वाक्याचा अर्थच पूर्ण बदलून जातो. स्वामी असं म्हणतात की तू जर घाबरणार असशील तर मी तुझ्याबरोबर नाही. तू घाबरणार नसशील, तू भीती बाळगणार नसशील तरच मी तुझ्या बरोबर आहे, नाहीतर मी भीत्या पाठी ब्रह्मराक्षस असं देव सुद्धा म्हणतात. म्हणजेच काय, जो घाबरत नाही त्याच्या मागे ब्रह्मदेव उभा राहू शकतो. नामस्मरणाची ताकद जेव्हा आपण लावतो तेव्हा आपल्याला या सगळ्याचा अनुभव येत जातो की आता माझी भीती कमी होत चाललेली आहे आणि भीती कमी झाली की बीपी पण कमी होत असतं. आणि तुम्ही फक्त बीपी कमी करण्याची औषधं घेतलीत आणि भीती जर मनात तशीच असेल तर तुम्हाला औषध आयुष्यभर घ्यावी लागतात. त्यामुळे मनाची चिकित्सा करणं वेगळं आहे, आत्म्याची चिकित्सा करणं वेगळं आहे, इंद्रियांची चिकित्सा करणं वेगळं आहे आणि शरीराची चिकित्सा अवयवाची चिकित्सा करणं वेगळं आहे. आपल्याला तसा थोडासा वेगळा विचार करावा लागेल. आणि हा जो वेगळा विचार आहे तो भारतीय विचार आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाश्चात्य संस्कृतीची आरोग्याच्या मुळावर ओढून घेतलेली जी गुलामी आहे या गुलामीची चर्चा आपण करतोय. त्याच्यामध्ये काही आजार ह्या पाश्चात्य संस्कृतीने असे काही रुजवून टाकलेले आहेत की ते आजार भारतातच जन्माला आलेत की काय असं आपल्याला वाटायला लागतं. त्याच्यामध्ये कोरोना आहे, कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड आहे, फायब्रॉइड आहे. हे सगळे आजार हे ऑन पेपर वाढलेले दिसतात. क्लिनिकली त्रास त्याचा काहीच नसतो. जो त्रास असतो पॅथॉलॉजिकली. म्हणजे समजा मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला रक्तदाबाचा त्रास काय आहे, रक्तदाब वाढणं हा त्रास नाहीये. रक्तदाबामुळे तुम्हाला होणारा त्रास काय आहे असं जेव्हा विचारतो तेव्हा पेशंट असा मोठा आश्चर्यचकित त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं. मला त्रास तर काहीच नाहीये. तू औषध किती दिवस घेतोय? तर 30 वर्ष औषधं घेतोय, 20 वर्ष घेतोय, 15 वर्ष घेतोय, 10 वर्ष घेतोय, अजून कितीपर्यंत? नाही, डॉक्टरने सांगितलंच नाही मरेपर्यंत औषधं घ्यायची. ते तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत औषधच खात राहायची. हा जर संस्कार तुमच्यावर चुकीचा झाला आहे आणि मी म्हणतो ही आरोग्याच्या मुळावर ओढून घेतलेली गुलामी आहे. तुम्ही गुलाम आहात आणि म्हणून तुम्ही या सगळ्या आहाराच्या या आचार रसायनाच्या विरोधात जाताय आणि तुम्हाला ती गोळी घेण्याचा मोह तयार होतोय. ही गोळी एक मायाजाल आहे. या गोळीने कधी सुटका होत नाहीये. ते तुम्हाला आतमध्ये फिरवत राहतात. या गोळीचे साईड इफेक्ट देखील आपण बघितले. पुन्हा एकदा मी साईड इफेक्टची चर्चा करतो. हे जे काही आतमध्ये हृदयाचे खेळ चाललेले असतात ह्याला एकूण कसं सांगू 4 टप्पे असतात. 4 टप्पे असतात असं म्हटलं तरी चालू शकेल. वर्ण रक्त ओढून घेणं, हे रक्त फुफ्फुसामध्ये ढकलणं, फुफ्फुसात ऑक्सिजन त्याच्यात घेणं, परत हृदयाच्या 3ऱ्या चेंबरमध्ये येणं, तिथून ते खाली जाणं आणि मग तिथनं ते संपूर्ण शरीरात प्रक्षेपित होणं. आता हे सगळं प्रक्षेपण होत असताना जो जोर आतमध्ये लागतो तो पित्ताचा नसतो, तो जोर वाताचा असतो. त्यामुळे तुम्हाला वाताची चिकित्सा पहिल्यांदा केल्याशिवाय पित्ताला तुम्हाला काबूत आणता येणार नाही. कारण एक संस्कृतमध्ये सुभाषित असं सांगितलंय, पित्तम पंगू कफम पंगू पंगवो मलधातः वायुना यत्र नियंते तत्र गच्छति मेघवत असं त्याचा एक श्लोक वर्णन केलेला आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. आकाशात ज्याप्रमाणे काळे ढग, पावसाचे ढग इतस्ततः असे भरकटलेले दिसतात, पण ते वाऱ्याच्या दिशेमध्ये ते जातात, वाहत जातात. वारा जसा वाहून नेतो तसे काळे ढग त्याच्याबरोबर वाहून जातात.
आणि जिथे डोंगराला जाऊन अडकतात तिथे पाऊस पडतो असे आपल्याला सगळं सांगितलेलं आहे. वायुना यत्र नियंत्रे तत्र गच्छति मेघवत. हे शरीरातले वात पित्त कफ जे आहेत त्याच्यात पित्त हे पंगू आहे, कफ ही पंगू आहे. तो स्वतःला त्यांची गती नाही, ढकलणार तेव्हा ते पुढे जाणार. मग ते उलट सुलट तिरपे खाली पुढे मागे पाठी सगळ्या प्रकारे त्यांना वळवता येऊ शकतं. आणि हा भारतीय विचार आणि ती वळवणारी शक्ती जी असते ही शक्ती तुमचं बाळ आहे, ही शक्ती ही तुमची ताकद आहे, ही शक्ती हे तुमचे बाहू आहे, ही शक्ती ही तुमचा रक्ताचा काय म्हणूया आपण त्याला एनर्जी सोर्स आहे असं म्हणूया. हा जो दाब आहे ह्याला फोर्स म्हणतात आणि हा फोर्स तुमच्या शरीरात असणंच आवश्यक आहे. आणि कमी करायचं लागलात की तुम्ही फसला तसं समजायचं. त्यामुळे माझ्या मेंदूला जो रक्ताचा दाब, रक्ताचा पुरवठा माझं शरीर बाकीचं शरीर जे करतंय ते कमी करण्याची काही आवश्यकताच नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की बीपी हा भीती या शब्दाचा अपभ्रंश आहे. किंवा एका नाण्याची दुसरी बाजू जी आहे, एका बाजूवर बीपी लिहिलंय आणि दुसऱ्या बाजूवर भीती असा शब्द आहे. आणि या भीतीच्या दबावाखाली आम्ही किती बदललो त्याची एक लिस्ट काढली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाश्चात्य संस्कृतीची आरोग्याच्या मुळावर ओढवून घेतलेली गुलामी आहे असं मी म्हणतो. त्याचे काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे आणि या मुद्द्यांचा विचार केला तर आपल्याला हे रोग कसे वाढले आणि का वाढले त्याचं उत्तर मिळणार आहे. जस्ट सेकंड. त्यातली काही कारणं मी शोधून काढली, मी ती लिहिली, त्याला संस्कृती रहस्य असं नाव दिलं आणि व्हॉट्सअपवर माझ्या अनेक गटांमध्ये आरोग्य टीप या नावाने ती मी पाठवली सुद्धा. त्याची संख्या मी जर कॅल्क्युलेट केली त्याचं टायटल तर ती जवळजवळ 250 पेक्षा जास्ती अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आपल्याला मूळ भारतीय संस्कृती सोडून दुसऱ्या संस्कृतीचा स्वीकार करायला सांगितलेला आहे. काही गोष्टींची मी झलक दाखवतो फक्त. उशिरा उठणं, बेड टी आणि त्याच्यात नुसतं बेड टी नाही तर चहा बिस्किट असं बुचकळून खायचं ही जी संस्कृती. आता मी ब्लड प्रेशर वरनं मी थोडंसं भारतीय संस्कृतीवर येतोय. ब्लड प्रेशर विषयीची जी भीती आहे ती भीती कशी वाढत गेली आपली हे मला तुम्हाला सांगायचंय. त्याचं रूट कॉज जे आहे हे आम्ही भारतीयत्व सोडलं तेव्हापासून आम्ही पाश्चात्य संस्कृतीचे गुलाम झालो. ह्या गुलामाला गुलामीची आठवण करून दिल्याशिवाय त्याला गुलामीतनं बाहेर पडता येत नाही असे माझे गुरु राष्ट्रबंधू राजूभाई दीक्षित म्हणायचे. पुन्हा एकदा वाक्य सांगतो. गुलामाला गुलामीची वारंवार आठवण करून द्या म्हणजे तो तुम्हाला त्या गुलामीतनं बाहेर पडण्याचा मार्ग विचारेल आणि मग तो मार्ग तुम्हाला सुचला की त्यातनं बाहेर पडलात की मग तुमच्या असं लक्षात येईल की भीती हा आजार नाही, ती भीती या शब्दाचा अपभ्रंश आहे. हे मला समजायला 8 वर्ष गेली. मला समजायला पहिली दवाखान्याची 8 वर्ष मी ॲलोपॅथीच्या डायग्नोसिस प्रमाणे आयुर्वेदातली औषधं वापरत होतो आणि नंतर लक्षात आलं की अरे आमची औषधं सुद्धा आयुष्यभरच घ्यायला लागतात. मग ॲलोपॅथी आणि आयुर्वेदात फरक काय? मग ॲलोपॅथी औषध बरे निदान स्वस्त तरी आहेत. अर्थात साईड इफेक्ट त्याला जास्ती आहेत म्हणून आपल्याला नको. परंतु मी आता या संशोधनापर्यंत येऊन पोचलोय की रक्तदाब वाढणं ही आपली गरज आहे. त्याच्या विरोधात जाऊ नका. शरीर तुम्हाला मुद्दाम विरोधात कशाला जाईल? आपण एक विषय आत्म्याच्या संदर्भात केलेला होता आणि आपण असंही म्हटलेलं होतं या शरीराचा जो मालक आहे तो मालक तुमचं नुकसान कधीही करणार नाही. जसं माझ्या घराचं मी नुकसान कधी करत नाही. माझ्या घराची काच तुटली तरी मी ती काच जपून ठेवतो. माझ्या घड्याळाची पिन पडली तरी सुद्धा मी ती जपून ठेवतो. माझ्या दरवाजाची कडी कुठेतरी पडलेली असेल तर ती मी उचलून ठेवतो. स्क्रू ड्रायव्हर आणि स्क्रू पडला तरी मी तो जमा करून ठेवतो. माझ्या घराचं नुकसान होईल असं मी काहीच करणार नाही. मग या शरीराचा जो मालक आतमध्ये बसलाय तो या शरीराचं नुकसान करेल असं तुम्हाला का वाटतंय? ज्याला तुम्ही मी असं म्हणताय तो मी म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून परमेश्वर आहे. त्याला या शरीरामध्ये आल्यानंतरच जे नाव आहे ते सुविनय दामले असं आहे. आणि तो फक्त 100 वर्षाच्या कराराने आलेला आहे आणि तो करार सोडून तो मध्ये जाणार नाहीये याची मला खात्री जेव्हा असते तेव्हा सुविनय दामलेला मी असं सांगतो की मी 100 वर्ष जगणार आहे. तुझ्या लक्षात येतोय मी आणि सुविनय दामले हे या शरीरातल्या 2 एंटिटीज आहेत. सुविनय दामले हे आत्म्याचं नाव आहे आणि मी ज्याला म्हणतोय तो सुविनय दामले खरा आहे या शरीराचा
स्वामी मालक. आपण आता बघणार आहोत की आपण या शरीराला किती पाश्चात्य गुलामीत बुडवून ठेवलेलं आहे ते बघणार आहोत. त्याची लिस्ट फक्त मी म्हणजे झलक, हे तुम्हाला सगळी लाईफस्टाईल माहिती आहे. हे का सांगतोय मी, कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला बदलायला लागणार. तर ब्लड प्रेशर हा आजार नाही हे तुमच्या लक्षात येईल. उशिरा उठतोय, बेड टी घेतोय, चहा बिस्किट, खारी मारी, बटर टोस्ट असं त्याच्यात दुसरं खातोय. आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं नाही. आयुर्वेदामध्ये आता काय सांगितलंय ते पण सांगून टाकतो. सकाळी उठल्यानंतर जेवायचं नाहीच, सॉरी, सकाळी उठल्या चहा आणि कॉफी घ्यायचंच नाही. बिस्किट पण त्याच्यात बुचकळून घ्यायची नाही. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा दंत धावन करायचं, दातांचं मालिश करायचं, त्यानंतर मलविसर्जन करून यायचं, त्यानंतर आंघोळ करायला जायचं. आंघोळ करून झाल्यानंतर ईशस्तवन करायचं. ईशस्तवन झाल्यानंतर तुमच्या पोटा पाण्याची व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला जे काही आवश्यक शिजवणं आहे, मग ती पेस्ट शिजवणं असेल, भाकरी भाजणं असेल, भात शिजवणं असेल, डाळ शिजवणं असेल, ते तुम्ही करायचंय. ते करत असताना नामस्मरण सुरू ठेवायचं. हा दुसरा फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं 9-10 वाजता तुम्ही जेवून घ्या. हे बिस्किट आणि चहा या भानगडीत न पडता हे मैद्याचे तयार केलेले प्रकार आहेत. क्वचित कधीतरी चालतील. नियम म्हणून जर तुम्ही घेतलं बटर बिस्किट की तुम्ही संपलात म्हणून समजा. बटर बिस्किट विषारी आहे का? नाही. जेव्हा ते खाऊन ते पचत नाही, गॅस तयार होतो, पित्त तयार होतं, मग ते असं उलटी झाल्यासारखं वाटतं. जिथे त्रास होतो तिथे त्या गोष्टीचा विचार करायचा. चहा बिस्किट सवय खूप घातक आहे अशातला भाग नाहीये, परंतु जेव्हा त्याचा त्रास होईल, डोळ्यासमोर चक्कर येणं, पित्त वाढणं, त्याच्यातली जी तुरट सवय, या तुरट सवयीमुळे सुद्धा पित्त वाढत असतं. दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. मॉर्निंग वॉक, जिम मधला विकतचा व्यायाम. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या पाश्चात्य संस्कृतीचा आपण किती स्वीकार केलाय ते मी तुम्हाला सांगतोय. उठल्यानंतर फिरायला जाणं ही संस्कृती भारतीय नाही. भारतीय लोक कधी सकाळी सकाळी चालते व्हा असं म्हणत नाही. चालते व्हा म्हणजे वॉकिंगला चला, मॉर्निंग वॉकला चला असं. आताच मात्र ही फॅशन झालेली आहे. वेगवेगळ्या अपार्टमेंट्स मध्ये राहणारी मंडळी त्यांच्या बाहेरच्या बाल्कनीमध्ये, टेरेसमध्ये जेवढी जागा असते तिथे गोल 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 फिरतात. फिरणं हा व्यायाम आहे, चालणं हा व्यायाम नाही. धावणं हा व्यायाम आहे आणि नुसतं बसून राहणं हा काही व्यायाम नाही. किंवा योगासनं करणं हा तसा व्यायाम नाही. योगासनाने शरीराला विशिष्ट आकार आणि त्या वायूला तुम्हाला नियंत्रित करून पाठवता येतं, एवढंच. बाकी काहीच त्याचा अर्थ नाही. जिम मध्ये जो व्यायाम केला जातो तो व्यायाम आणि गोल गोल फिरण्याचा व्यायाम याच्यात जमीन असतानाचा फरक आहे. स्वतःमध्ये आपण प्रदक्षिणा आणि लोटांगण असे 2 व्यायाम आपण बघितलेले आहेत. त्या व्यायामामध्ये आणि या जिम मधल्या व्यायामामध्ये खूप फरक पडतो. आपण सांगितलेले लोटांगण आणि प्रदक्षिणा हे जे 2 व्यायाम आहेत, या 2 व्यायामामध्ये काय होतं तर तुमचं रक्त जे आहे हे असं फिरत जातं, गोल गोल फिरत जातं. आणि जिम मध्ये जे आहे हे तुम्हाला नुसतं वर खाली एवढंच होणार आहे आणि मसल्सला तुमचा आकार प्राप्त होणार आहे. मॉर्निंग वॉक जाऊ नका, जिम मधला विकतचा व्यायाम घेऊ नका. कोणी फुकट दिला तरी घेऊ नका असंच मी सांगेन. म्हणजे तो विकतचा आहे हा आणखीन एक साईड इफेक्ट आहे, पण त्याची आपल्याला गरजच नाहीये. शिवाजी महाराज कोणत्या जिम मध्ये गेलेले? तानाजी मालुसरे कोणत्या जिम मध्ये गेलेले? नाही गेलेले. पण आता त्यांची जी काही तब्येत त्यांनी कमावलेली होती, 26 भाकऱ्या तानाजी मालुसरे एका बैठकीला खायचा. एका अख्ख्या कोंबड्याचं मांस, मटण तयार करून तो स्वतः चिकन करून खायचा. ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, मी वाचलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये खाणं जेवण कसं होतं. बसल्या बैठकीला 5-6 भाकऱ्या सहज खात होते. आता आम्हाला 5-6 चतकोर लागतात. एवढंच आमच्याकडचं बदल झाला आहे, तो हा बदल झालेला आहे. मला काय सांगायचंय, आम्ही संस्कृतीपासून सुटत गेलो तिथे आम्हाला आजार वाढत गेले. पेस्ट ब्रशने दात घासणे ही आमची संस्कृती नाही आहे, ही पाश्चात्यांनी आणलेली संस्कृती आहे. ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा ते टूथपेस्ट आणि ब्रश घेऊन आले आणि एकच ब्रश तोंडामध्ये असा इकडनं असा आतमध्ये. आयुर्वेदामध्ये दात घासण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत आणि अत्यंत सायंटिफिक वर्णन आपल्याकडे केलेलं आहे की 5 महाभूत आपल्या हातात दिलेली आहेत. हे भूत जे आहे हे वायू महाभूत आहे, हे जे आहे हे आकाश महाभूत आहे, हे कायम ओपन असतं. हे जे आहे पृथ्वी महाभूत आहे, हे जे आहे लघु
हे जे आहे सगळ्यात लहान करंगळी जी आहे ही करंगळी जलमारुताचं प्रतिनिधित्व करते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असे 5 महाभूत आहेत. हे जे आहे पृथ्वी महाभूत आहे. हे जे बोट आहे तर्जनी, ही तर्जनी वायू महाभूताची आहे. भगवान श्रीकृष्णांच्या हातातले जे सुदर्शन चक्र आहे ते हातात नाही, ते त्यांच्या बोटामध्ये आणि या बोटामध्ये तर्जनीमध्ये आहे. श्रीकृष्णांच्या हातात असेल, भगवान विष्णूंच्या हातामध्ये आहे. सुदर्शन चक्र जे आहे गरागरा फिरवण्याची ताकद या बोटामध्ये आहे आणि म्हणून सुदर्शन चक्र फिरवता येऊन सोडणं आणि ते असं फेकायचं की ते परत परत त्यांच्या पोटात येऊन बसलं पाहिजे, ही युक्ती आहे. किंवा हा जो फोर्स वापरला जातो त्या बोटामध्ये सगळ्यात जास्त असतो. आपण कोणालाही धमकी जेव्हा देतो, मग माझ्याशी पंगा घेऊ नकोस, महागात पडेल तुला, असं जेव्हा आपण एखाद्या माणसाशी भांडतो आणि सांगतो, मला सांगा याच बोटाचा वापर आपण करतो. अंगठा दाखवत त्याला, मग याद राख, किंवा असं नाही करत, मग याद राख, तुला जर काही उलट सुलट बोललास तर माझ्याशी पंगा तू घेऊ नकोस, ना तर माझ्याशी गाठ आहे. या बोटाचा वापर करतो. हे बोट वाकाचं बोट आहे, याला फोर्स खूप आहे. जेव्हा तुम्ही दातांवर हे प्रेशर अप्लाय करता तेव्हा हिरड्या आणि दात दोन्ही दुखायला सुरुवात होत असते. या बोटाचा वापर करायचा नाही. बाकीची 4 बोटं जी आहेत त्या बाकीच्या 4 बोटाने तुम्ही हिरड्याला पुढून मागे मागून पुढे असं एक 5-7 वेळा करा. त्याच्यानंतर जायफळ असतं, जायफळ नको, मीठ असतं किंवा त्रिफळाचूर्ण मिळतं, ते तुम्ही दात घासण्यासाठी वापरू शकता. किंवा कोळसा असतो, कोळशाची पावडर करून त्याच्यात थोडीशी मीठ, त्याच्यात थोडंसं कापूर, थोडीशी काळी मिरी, थोडंसं चमचाभर हळद सुद्धा चालेल आणि असं मिक्स करून त्या पावडरने दात घासायचे. पूर्वी राखुंडी नावाचं एक प्रकरण विकत नव्हतं, घरी तयार केलं जायचं आणि विकतचं मग ते काळी छाप, काळं माकड छाप किंवा पोपट छाप किंवा अशा काही वेगवेगळ्या कंपन्या त्याच्यात यायला लागल्या. मग त्याच्यात कोलगेट घुसली आणि नंतर अनेक कंपन्या भारतीय सुद्धा त्याच्यात उतरल्या. परंतु ब्रश जो आहे हा ब्रश अत्यंत घाणेरडा आणि घातक आणि तो प्लास्टिक पासून बनवला आहे, हे कधी विसरू नका. तोंडात घालण्यासाठी प्लास्टिक शिवाय दुसरा पदार्थच आपल्याला मिळत नाही का, असा प्रश्न माझ्या समोर उभा राहतो. आता मी गेली 26 वर्ष टूथपेस्ट पण वापरलेली नाही, ब्रश पण वापरलेला नाही, चहा मी घेत नाही, बिस्किट मी खात नाही, मॉर्निंग मध्ये व्यायामाला जात नाही, जिम मध्ये मॉर्निंग वॉकला जात नाही, जिम मधला व्यायाम करत नाही. अशा गोष्टी मी ज्या सांगितल्या, साबण लावून केलेली आंघोळ. आता याचा एक विपरीत परिणाम सुद्धा तुमच्या बालमनावर होऊ शकतो असं मला सांगायचं. हे जोपर्यंत तुम्ही अज्ञानात होता तोपर्यंत तुमच्या शरीराला ते मनाला ते माहित नव्हतं आणि मग ते तुम्ही करत होतात. परंतु आता तुम्ही व्याख्यान ऐकल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की अरे बरोबर सांगतात डॉक्टर, ते ब्रश म्हणजे ते प्लास्टिकच असतं आणि ते भंगारवाले जे गोळा करून घेऊन जातात आपल्याकडनं प्लास्टिक, त्याच्यात काही वेळा नॅपकिन्स, काही वेळा डायपर्स, काही वेळा उष्टीकरकटी, काही वेळा भाज्या, काही वेळा कुजलेल्या आणखी माकड्या चपात्या त्याच्यात ठेवलेल्या असतात आणि त्या टाकून देतो. बाकीची जनावरं येतात ती प्लास्टिक पण खातात, काही कुरतडून टाकतात आणि उरलेलं जे प्लास्टिक असतं ते त्या बायका असतात प्लास्टिक गोळा करणाऱ्या, भंगार नेणाऱ्या, त्यांच्याकडे त्या पिशवीत भरतात मुकुटीने आणून देतात आमच्या गणेश मंदिरामध्ये. आणि आम्ही गणेश मंदिरामध्ये हे सगळं प्लास्टिक जे आहे ते गोळा करून आणलेलं असतं. आम्ही त्या प्लास्टिक पासून जे ब्रश तयार केले जातात ते ब्रश आम्ही तोंडात घालतो. आम्हाला हेही लक्षात येत नाही की जो प्लास्टिक इंजिनियर्स टू हेल्थ सांगितलेला आहे, जो जाड दातांचा ब्रश आहे इथे घासला तर इथनं रक्त येऊ शकतं. जी टूथपेस्ट आहे ह्या टूथपेस्ट मध्ये केमिकल भरलेले आहेत, ज्याच्यामध्ये सोडियम लॉरेल सल्फेट नावाचं केमिकल आहे, ज्यामुळे फेस येतोय. साबण लावून केलेले आंघोळ त्याच्यामध्ये सुद्धा फेस येतोय, कारण त्याच्यामध्ये सुद्धा तेच केमिकल आहे, सोडियम लॉरेल सल्फेट, SLS असं त्याला म्हणतात. साधारणपणे एका साबणात 30% मध्ये एवढं हे मिसळलेलं असतं. त्याचा जो फेस येतो आपल्याला बरं वाटतं की फेस येतो, तर तुम्ही रिननेच दात घासा ना सरळ. आता कसं वाटलं तुम्हाला, हे काय रिनने दात घासायची काही रिन काही पावडर आहे, साबण आहे तो. तुम्ही जी टूथपेस्ट वापरता त्या टूथपेस्ट मध्ये जर तिला फेस येत असेल तर त्याच्यामध्ये साबण आहे, 100% लोड ठेवा. मग त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याने इनर वॉल ज्या वेसल्स आहेत, ब्लड वेसल्स आहेत, त्यांना थिकनिंग होणार नाही, होणार आहे. डोळ्यांमध्ये काही जाणार नाही का, डोळे चुरचुरणार आहे. कानात नाही साबणाचं पाणी आत जात नाही का, कानामध्ये जाऊ शकणार आहे. लिंबूमध्ये साबणाचं पाणी जाऊन राहणार नाही का, राहणार आहे.
तुमच्या घरातली एक फरशी जी आहे कडाप्पा, जिथे तुम्ही साबणाची डबी ठेवत होता, साबणामधलं पडलेलं पाणी त्या फरशीवर उतरतं आणि जिथे तुम्ही ती फरशी ठेवलेली आहात तेवढाच भाग ती फरशी काळी होते. काळी का होते? तर तुम्ही जो साबण लावलात त्या साबणातला काही अंश तिथे चिकटून राहिलेला होता आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला तो परिणाम दिसत जात होता. त्यामुळे पेस्ट बंद करा, ब्रश बंद करा, दात घासण्यासाठी दंतमंजन वापरा किंवा काळ्या शेळकुंडाची राख वापरा, गोवऱ्यांची राख वापरली तरी चालेल. दुसरं काय त्रिफळा जोड मला सांगितलं, मी सांगितलं कडू नको, सॉरी गोड नको. दंतमंजन हे कायम कडू, तुरट आणि किंचित खारट असं असलं तरी चालेल, पण डायरेक्ट मिठाने दात घासायची नाही, ही त्याच्यात तथ्य सांगितलेलं आहे. साबण लावून आंघोळ आपण करतोय, साबण लावून केलेल्या आंघोळीमुळे घामाच्या काय छिद्र जी असतात ती सगळीच एक्सपोज होऊन जातात. आंघोळ करा पण साबण लावू नको असं मी म्हणतो. माझे आजोबा कधीच साबण लावत नव्हते. माझ्या ते लक्षात आल्यानंतर मी त्यांना विचारलं, आजोबा तू साबण का नाही लावत? ते म्हणे मला साबणाची आवश्यकताच वाटत नाही. मग मी आजोबांना विचारलं की तुमच्या अंगाला घाण वास वगैरे काही येत नाही का? ते म्हणतात कुठे, तुला कधी आला का? म्हटलं नाही. जस्ट मिनिट, मी एक फोन जरा डिस्कनेक्ट करून होता, चार्जिंग मला साबण लावून केलेली जी आंघोळ आहे हे सगळ्यात वर्स्ट आणि सगळ्यात घाणेरडा प्रकार आहे असं मला वाटतं. हा जो साबण आहे हा साबण सुद्धा प्राण्यांच्या चरबीपासून तयार केलेला आहे. ही स्लॉटर हाऊस मध्ये गाई म्हशी ज्या नेतात, बोकडं किंवा डुकरं जी कापायला नेतात त्यांच्यात जी चरबी तयार होते राहिलेली असते, चरबी हे बाय प्रॉडक्ट आहे त्यांच्या दृष्टीने. त्यांना महत्वाचं असतं त्यातलं मांस, त्याच्यातली हाडं, आणि हाडं फोडल्यानंतर त्याच्यात मधला जो भाग असतो त्याच्यातनं त्यांना तेल तूप तयार करतात ते आणि त्याला डालडा म्हणून विकतात. आणि जे राहिलेली चरबी असते ह्या चरबीचं ते तेल तयार करतात आणि फॅटचं ऑइल म्हणतात त्याला ते, आणि मग याच्यापासून साबण बनवले जातं. म्हणजे मला सांगा, सकाळी उठल्यापासून आपण ह्या सगळ्या कृत्रिम केमिकल्सच्या वापराखाली एवढे आलेलो आहोत की आपण काय जगतोय आणि कशासाठी जगतोय हेच आपल्याला कळेनासं झालेलं आहे. मी आता गेल्या 32 वर्षामध्ये साबण लावून आंघोळच केलेली नाही. मी उठणं लावून मी रोज दिवाळी करतोय, संपूर्ण शाकाहारी पदार्थ वापरतोय आंघोळीसाठी सुद्धा, जेवण्या खाण्यासाठी सुद्धा आहे. मी ब्रश वापरत नाही, मी पेस्टही वापरत नाही, मी दंतमंजन वापरतो, या बोटाने दात घासतो, साबण लावून आंघोळ करत नाही. कोमट पाण्याने, गार पाण्याने सुद्धा काही वेळा मी आंघोळ करतो. 80% आंघोळ माझी गार पाण्याचीच असते. कुठे क्वचित प्रसंगी असलंच गरम पाणी तर गरम पाण्याची, नसली तरी चालते. दिनचर्या जी आहे ही दिनचर्या जेव्हा तुम्ही चुकवता तेव्हा तुमचा मनावर जो येणारा ताण असतो तो ताण तुम्हाला प्रेशर वाढवायला कारणीभूत असतो. आंघोळ झाली की तुम्हाला नाश्ता करायचा असतो, त्याच्यावर चहा असतो, सँडविच असतं, ब्रेड असतात, काही टोमॅटो ऑमलेट असतं किंवा अंडा भुर्जी असते, त्याच्यावर पाव असतो, कुरकुरे, 2 मिनिट नाश्ता असा सुद्धा काही जणांच्या घरात त्यांच्या आया सांगत असतात. असा नाश्ता करू नये, त्यापेक्षा सरळ जेवावं असंच आपण म्हणतो. मग या सगळ्या लाईफस्टाईलचा विचार करत करत जेव्हा आपण पुढे जातोय, ही आमची खाद्य संस्कृती बनली. आपण किती पाश्चात्य आहोत हे मी तुम्हाला सांगतोय की आपला आठवड्यातला एकही दिवस त्या मॅकडॉनल्ड्स आणि पिझ्झा हट किंवा आणखीन काही जे आपण खाणार आहोत बाहेरचे पदार्थ, जे सगळे पावाचे बनवलेले असतात, मैद्याचे बनवलेले असतात, कधीतरी चुकून क्वचित प्रसंगी पावभाजी बरोबरचा पाव खाणं वेगळं, बटाट्या वड्या बरोबर पाव खाणं वेगळं, परंतु रोजच सँडविच करून खाणं, रोजच चहातनं दूध करून खाणं ही आपली संस्कृती नाहीये. आणि ही सगळी संस्कृती जोपर्यंत आपण विसरणार नाही तोपर्यंत सांगतो तुम्हाला ब्लड प्रेशर आणि बीपी हे दोन्ही आजार तसेच राहणार. मग आयुष्यभर औषधं घेत बसा आणि डॉक्टरांचं पोट भरत बसा. तुमच्या शरीरात रक्तदाबची औषधं जी जातात यांचे साईड इफेक्ट काय आहेत हे आपण बघितलेलं आहे. मला वाटतं तो 5वा, 6वा, 7वा, 8वा असे काहीतरी भाग आहेत. या भागामध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या निष्कर्षावरनं तुम्ही पाश्चात्य संस्कृतीचा त्याग केलात तर आपण विशिष्ट पद्धतीने जगू शकतो. जेवणाच्या दुपारी आणि रात्री या बदललेल्या वेळा, आम्ही आता हल्ली दुपारी आणि रात्री जेवतो आणि हल्ली तर असं मंडळी सांगतात आम्ही फार रात्री उशिरा जेवत नाही,
10-10:30 वाजता आमचं जेवण संपतं. आणि फार उशिरा झोपत नाही, 12-12:30 वाजता आम्ही झोपतोच. ह्या ज्या बदललेल्या वेळा आहेत, दुपारचं जेवण आम्ही दुपारी 12, 1, 2, 3, 4 सुद्धा काही जण जेवतात. सकाळचा नाश्ता झालेला नसतो, कुठेतरी चहा बुचकळून काहीतरी खाल्लेलं असतं. दुपार सगळा सणसणीत उन्हाचा असा कवरचा आपल्या अंगावर आलेला असतो किंवा खूप घाम येऊन आम्ही काम केलेलं असतं. आता मला सांगा, ह्या सगळ्या संस्कृती ज्या बदललेल्या आहेत त्या ताण वाढवणाऱ्या नाही आहेत का? आता हे ताण वाढवला की तुम्हाला प्रेशर वाढलेलंच दिसणार आणि त्याच्यासाठी औषध गोळ्या खाणं म्हणजे पुन्हा आणखी अत्याचार. म्हणजे आधी ताण वाढवतो त्यामुळे शरीरात काही निगेटिव्ह हॉर्मोन्स तयार होतात, स्ट्रेस हॉर्मोन्स तयार होतात. त्याला बॅलन्स करण्यासाठी पुन्हा ॲलोपॅथीच्या गोळ्या त्या पुन्हा केमिकलच्याच असतात. तुमची गरज असते 25, तुम्ही घेताय 100, मग ते उरलेलं 50-75चं करायचं काय? मग ते कुठेतरी लिव्हर मध्ये जाऊन डिपॉझिट होतं. अशा पद्धतीने आमच्या दिनचर्येत बदल केल्यामुळे आमचा रक्तदाब वाढतोय, आमच्या कधी लक्षातच येत नाही. मग त्या लिव्हर मधला साठा वाढतो, किडनी मधला साठा वाढतो, किडनीचा आकार वाढतो, दोन्ही किडन्यांचा आकार वाढतो, आतड्यामध्ये गॅस फुगत जातो, कॉन्स्टिपेशन होतं आणि मग एक आजार झाला की त्याच्यातनं पुढचे सगळे आजार ह्याला म्हणतात लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. ऑफिसची वेळ सकाळी 10 ते 5 अशी केलेली आहे. आमच्या वेळी कसं सांगतोय, आमच्या शब्द वापरण्याच्या ऐवजी मला भारतीय शब्द वापरायचा. भारतीय जीवन पद्धतीतली ऑफिसची जी वेळ होती ती सकाळी 6 वाजता सुरू व्हायची. ऑफिसेस काय, शाळा सुद्धा सकाळी 6 वाजता सुरू व्हायच्या. सरकारी सगळे दप्तरखाने जे आहेत ते सकाळी 6-6:30 वाजता सुरू व्हायचे. ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत जीर्ण अजीर्ण निरुपयत असं आमच्याकडे जिथे सांगितलंय. सकाळी 6-6:30 वाजता. आता सकाळी जागरण सगळ्यात कोणाला करायला लागतं तर दूधवाल्यांना आणि पेपरवाल्यांना. हेच पहाटे उठतात, बाकी कोणी पहाटेच उठत नाही. पहाटेचं म्हणजे ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठे ही वेळ जर आपण पाळली तर ब्लड प्रेशर सारखा आजार आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. आता ऑफिसची शाळेची वेळच मुळात बदलून टाकली सरकारने. 10 ते 5 ही वेळ केली. ही मॅकॉलेची सिस्टीम आहे. तेच मला सांगायचं. आमच्याकडे द ब्युटिफुल ट्री नावाचं एक रमणीय वृक्ष नावाचं एक पुस्तक आहे, जे राजीव दीक्षितांच्या गुरूंनी संकलित केलेलं आहे, आदरणीय धर्मपालजी महाराज. त्या पुस्तकामध्ये त्यांनी इतके सुंदर दाखले दिलेले आहेत की प्राचीन काळामध्ये जेव्हा भारतीय गुरुकुल होती तेव्हा ऑफिसचं किंवा शाळेची वेळ काय होती, दप्तरखान्याची वेळ काय होती, गुरुकुलची वेळ काय होती. आणि गुरुकुलात मुलं तिथेच राहायची, त्यामुळे शाळेत पाठवण्याची काही भानगडीच नव्हत्या. गुरुच बघून घेत होते. वयाची 5 वर्ष 5 महिने 5 दिवस पूर्ण झाले की त्या मुलाला गुरुगृही सोडून यायचं. काशी हे पूर्वी त्यातलं सगळ्यात मोठं नाव होतं. किंवा तक्षशिला, नालंदा त्याच एरियामध्ये उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या भागामधल्या सगळ्या या गोष्टी, बिहार या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या आमच्या एज्युकेशनल हब असं आपण म्हणूया आजच्या काळामधल्या निवासी गुरुकुल व्यवस्था असलेल्या सगळ्या वेळा होत्या. काही 6 वाजता गुरुकुल सुरू व्हायचं, 6 ते 8 पर्यंत आम्ही आटपायची. 8 वाजता संथा घेऊन मुलं यायची, यज्ञ करायची, त्याच्यातनं त्याला हविष द्रव्य म्हणून काही हवन करायची. तोपर्यंत नाश्ता तयार, जेवण तयार झालेलं असायचं. जेवायचं सकाळी 10 वाजता पुन्हा संध्याकाळी 5 पर्यंत. मग कर्मकांडातला जो भाग आहे तो सगळा कर्मकांडातला भाग करायचा. शिक्षण हा कर्मकांडातलं शिक्षण असा तो विषय होता. कुटुंब कल्याण आणि शिक्षण असे आता विषय सध्या चाललेले आहेत पुनर्वसन विद्यापीठाचे. पुनर्वसन विद्यापीठानं सुद्धा काही गोष्टी तुम्हाला नीट समजू शकतील, अभ्यास करू शकता तुम्ही. पुनर्वसन विद्यापीठ.org नावाची वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही ह्या भारतीयत्वाची आणखीन माहिती तुम्ही तिथे घेऊ शकाल. जरूर बघा. ऑफिसची जी वेळ आहे सकाळी 10 ते 5 ही वेळच मुळात पित्ताच्या काळातली वेळ आहे आणि घरी येईपर्यंत तुम्ही वाताच्या काळात जाता आणि त्यामुळे मग वात आणि पित्त वाढलं की दृश्य वाढणारच आहे. आणि आपण एका उदाहरणामध्ये बघितलंय, वाघाचं उदाहरण सांगितलेलं, हरिण आणि वाघाची गोष्ट सांगितलेली. ज्यांना ती गोष्ट चुकली त्याने ती मागे जाऊन बघायला, तर मग परत माझी गाडी तिथेच राहणार. तर ही वेळ सगळी चुकलेली आहे. सकाळी 8 वाजता सुरू व्हायला पाहिजे शाळेची वेळ. 10 ते 5 म्हणजे किती वेळ होतोय? 10 ते 11, 12, 1, 2, 3, 4 आणि 5 7 तास काम करतोय. 8 तास काम करू आपण. मी 5 ची वेळ 6 ची केली तरी चालते. 8 तास काम जर करायचं असेल तर सकाळी 6:30 7:30 ला ऑफिस सुरू झाली पाहिजे. 7:30 ते 8:30, 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30 आणि 2:30 3 वाजता सगळी ऑफिसेस बंद पाहिजे. ना जायचंच नाही कुठे.
3 वाजता म्हणजे पब्लिकसाठी ती 12:30 वाजता बंद होतील आणि मग आपलं काम करायला त्या बँक कर्मचाऱ्यांना किंवा शाळेतल्या कर्मचाऱ्यांना पुढचा वेळ त्यांनी तो स्वीकारलेला असतो. काय सांगायचंय, ज्या वेळा बदललेल्या आहेत त्या स्ट्रेसफुल आहेत, यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. वेस्टर्न स्टाईलचे बूट टाय हा स्कूल युनिफॉर्म झालेला आहे. सगळ्यांना एकाच प्रकारचा युनिफॉर्म घालायला देणं म्हणजे फक्त शर्ट पॅन्ट आणि टाय आणि बूट आणि हाफ पॅन्ट आणि बेल्टवर असंच आहे, अशातला काही भाग नाही. स्कूल युनिफॉर्म हा भारतीय पद्धतीने आपण तयार करू शकतो. आज वकिलांचा युनिफॉर्म जो झाला आहे तो काळा कोट आणि बंद गळ्याचा कोट आणि तो काळा झगा वर घालायचा. आता ही सगळी संस्कृती काळ्या कोटांची संस्कृती कुठे सुरू झाली भारतामध्ये? भारतामध्ये तर कधी काळे कोट कोणी घालत नव्हतं, कारण भारतातलं हवामान हे दमट उष्ण असं हवामान असल्यामुळे काळ्या रंगाची वस्त्र फक्त 14 जानेवारीलाच फक्त, ते सुद्धा क्वचित इरकली लुगडं जर घेतलेलं असेल तर त्या 14-15 वर्ष साडी ती एकच साडी त्या दरवर्षी एकाच दिवशी नेसायची असं चाललेलं होतं. युनिफॉर्म 14 जानेवारीचा सगळ्यांचा युनिफॉर्म काळी साडी, नवरात्रातल्या 9 रंगांचे सगळे ते युनिफॉर्मच झाले. आपण सगळे एक आहोत हा एक भाव त्याच्यात तयार व्हावा यासाठी युनिफॉर्म असतात. मग आमच्याकडचा युनिफॉर्म पूर्वीचा काय होता तर पंचा लावलेली माणसं होती, सदरा घालणारी माणसं होती, बंडी घालणारी माणसं होती. त्यांचा हा स्कूल युनिफॉर्म म्हटला तरी चालेल. तुम्ही लगान पिक्चर मध्ये बघितलं असेल त्या सगळ्या शाळेत जाणाऱ्या मुलांचे पोशाख कसे कसे आहेत. एक जण उघडा आगडबंबच असतो, एक जण नुसता पंचा नेसलेला असतो. अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या लाईफस्टाईल कडे बघत होतो, गावातल्या गावातलं असतं, मोठ्या शाळेमध्ये स्कूल बसच्या शाळेमध्ये असं काही नव्हतं. त्यामुळे मग ते बूट टाय ही आपली संस्कृतीत नाही. गळ्याला आवळून धरणारे जे टाय असतात, मला सांगा हे टाय बांधता बांधता सुद्धा आपल्याला वेळ जास्ती जातो आणि काही तशी आवश्यकता नाही. माझा एक मित्र म्हणतो कंठ लंगोट त्या टाय जो बांधलेला असतो शेबूळ घरात तो पुसण्यासाठी त्या कापडाचा वापर करायचा म्हणून त्याला टाय असं म्हटलं गेलं असेल. ती विशिष्ट पद्धतीने गाठ मारायची. आता ती गाठ मारलेले कपडे घातले म्हणजेच तुम्हाला वेल पॉलिश असं असं काही नसतं. या सगळ्या मानण्याचे खेळ आहेत हे. त्यामुळे हा युनिफॉर्म सुद्धा आपल्याला थोडासा चेंज करायला पाहिजे. उच्चभ्रू संस्कृती दाखवणाऱ्या दूरदर्शन मालिका आणि अश्लीलता पसरवणारी सिनेमा संस्कृती, इंटरनेट संस्कृती जी आहे ती तुमच्या मनावर परिणाम करते. तुम्हाला असं वारंवार दाखवलं जातं त्या मालिकांमधनं की तुमची संस्कृती किती गिरावणी आहे, किती तुम्ही भिकाऱ्यांना पोचता, नागा साधूंना पोचता, उगाच देवळात जाता, काही कर्मकांडातला पैसा शाळेमध्ये द्या, शाळांची उभारणी करा वगैरे 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 सगळं सांगितलं जातं. हे सगळ्या दूरदर्शनवरच्या ज्या मालिका आहेत, केवळ दूरदर्शन नाही आता तर इंटरनेट ही सगळी अगदी 500 चॅनल तुमच्यासाठी ओपन झालेली आहे आणि एका चॅनलवर आपल्या डोळ्यात स्थिर राहत नाही, बटन फिरत असतो सारखं सारखं. 314, 315, 311, 312 जे काय आपण फिरवायचे ते 428 या सगळ्यामधनं आपल्या मुलांना सुद्धा ते बघावं लागतं किंवा त्यांना मोह होतो आणि मग ती टीव्हीच्या समोरनं बाहेर पडत नाहीत, मोबाईलच्या समोरनं बाहेर पडत नाहीत आणि मग आम्ही परत आपलं पैसे वाढवून देतो आणि त्याच्यासाठी वेळ आम्ही खातो. हे सगळे बदल जे आहेत हे सगळे अत्यंत चुकीचे चाललेले बदल आहेत. ही एक सुरुवात झाली. आपण इथे थांबूया. तुमच्या समोर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारूया. मी आता तुम्हाला थांबवले 92 स्लाइड मी माझी पूर्ण केलेली नाहीये. 92 स्लाइड पर्यंत आपण आलोय. एवढ्या आपण पुढच्या महिन्यामध्ये बरोबर पुढच्या महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी जानेवारी महिन्यातला दुसरा गुरुवार जर काही माझा कार्यक्रम बहुतेक नसावा असं वाटतं मला. बघू आपण ठरवू. परंतु हा अजूनही आपला भाग पूर्ण झालेला नाही. 10वा भाग झाला. पुढचा भाग 11वा असेल. तर जर तुम्हाला काही शंका असतील तर ते विचारायला हरकत नाही. माझं प्रेझेंटेशन थांबवतो आणि तुमच्या शंका असतील तर शंका विचारायला मी तुम्हाला वेळ उपलब्ध करून देतो. तुमच्यासाठी आहे. बोला बोला. विवेक देशपांडे बोलते संगमनेरवरून. बोला बोला. दिनचर्येमध्ये मला असं विचारायचं की दुपारच्या भोजनानंतर जी आपण वामकुक्षी घेतो ती किती घ्यावी. तसं काही जणांचं म्हणणं असतं की दुपारी जेवण झालं की झोपू नये, पोट सुटतं, असं असं काही गैरसमज की समज असं काय आपलं त्याच्यावर काय असं आहे. 2 ऋतू सांगितलेले आहेत, ग्रीष्म ऋतू आणि वसंत ऋतू. या 2 ऋतूंमध्ये दुपारची झोप सांगितलेली आहे, ज्याला वामकुक्षी असं म्हणतात. वाम म्हणजे डावा. मी आता माझा हात तुम्हाला दिसतो, हा उजवा हात दिसत असेल का? हा माझा डावा हात आहे, हा माझा उजवा हात आहे. मी उजव्या हाताने जेवतो. डावा हात म्हणजे वाम आणि कुक्षी म्हणजे असं तुम्ही जिथे बसलेला आहात
मी आता ज्या कोचवर बसलोय त्या कोचवरच अशी मांडी घालून बसायचं आणि एका बाजूने डोकं टेकून झोपायचं असं आणि हा हात खांद्याखाली घ्यायचा. वामकुक्षीच्या वेळेला तुमचा हात तुमच्या खांद्याखाली डोक्याखाली उशीसारखा असावा. असं जर तुम्ही झोपलात तर तुमचं पोट जे आहे स्टँडिंग पोझिशनला राहतं. पोटातला वरचा अन्नाचा थर हळूहळू खाली येत जातो ग्रॅव्हिटेशनल फोर्स वापरून. तिथे तुम्हाला आणखी वेगळं मिक्सर जो असतो हा मिक्सर पूर्ण भरून झालेला आहे. तो मिक्सर आता फिरायला सुरुवात झालेली आहे आणि त्या मिक्सरला सुरुवात झाल्यानंतर जर तुम्ही आडवा केलात मला सांगा पचन कसं होणार त्या मिक्सर मधल्या अन्नाचं. वामकुक्षी जी आहे ही यासाठी अशी सांगितलेली आहे की तुम्ही नुसतं असं एका बाजूला टेकून लवंडून झोपायचं आहे किंवा बेंचवर जसं आम्ही कॉलेजमध्ये झोपत होतो लेक्चर सुरू असताना मागच्या बेंचवर डोकं टेकायचं आणि झोपायचं. हे ह्याला वामकुक्षी म्हणतात. अंथरूण बघून पंखा बघून एसी सुरू करून डोक्यावरनं पांघरून घेऊन मस्त 2 तास ताणून द्यायचं याला वामकुक्षी म्हणत नाही. याने डायबिटीसची सुरुवात होते. डायबिटीसची सुरुवात होण्याला आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी असा एक श्लोक सांगितला. आपण डायबिटीस या विषयात नंतर परत बोलू. त्याच्यामध्ये हा आस्या सुख आसन सुख झोपण्याचं सुख बसण्याचं सुख जेवढा मला असं पाय ढेल पसरून बसता येईल असं तसा जर मी बसत गेलो तर तुम्ही आळशी होत जाता आणि मग सगळ्या शरीराला त्याचा त्रास असतो. 15 ते 20 मिनिटं एवढीच. आणि डावा हात तुमच्या आता याचं डाव्या हाताचं महत्व काय आहे तर ही तुमची जी नाडी आहे डावी नाकपुडी जी आहे ही चंद्र नाडी आहे. उजवी नाडी आहे ही सूर्य नाडी आहे. जेवल्यानंतर तुमची सूर्य नाडी सुरू झाली पाहिजे तर अन्नाचं पचन चांगलं होणार. डावी नाकपुडी जर बंद करून तुम्ही धरलात तर तुमची सूर्य नाडी सुरू होते आणि डावी नाकपुडी बंद करण्याच्या ऐवजी डावा हात जरी तुम्ही उचलून असा धरलात तरी डावी नाकपुडी आपोआप बंद होते असं लक्षात येतं. ऋतू कोणते सांगितले आपण? ऋतू वसंत ऋतू आणि शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हीट आणि मार्च महिना असे 2 ऋतू लक्षात घेतले तरी चालते. ऑक्टोबर हीट म्हणजे आता आपल्याकडे आता ज्याला आपण ग्रीष्म किंवा असं म्हणतो ग्रीष्म नव्हे कोजागिरी पौर्णिमा येणारा जो सण असतो ऑक्टोबर हीट तो एक सण शरद ऋतू मधला. आणि ग्रीष्म ऋतू वसंत ऋतूच्या नंतर येणारा जो वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर असे जे 6 ऋतू सांगितलेले त्याच्यामध्ये हा जो काही ग्रीष्म ऋतू आहे त्यामध्ये दुपारची जो बाहेर सणसणीत ऊन असतं मे महिन्यात उष्णता असं मी सांगेन. मार्च एप्रिल मे या 3 महिन्यामध्ये तुम्हाला दुपारची झोप अवश्य घ्या. बाहेर फिरू नये म्हणून आता झोप घ्यायची नाही म्हणून मोबाईलवर सगळं बघत बसायचं नाही. आणि अजून एक विनंती अशी होती की आपण बीपीवर आपण जे लेक्चर दिले ते छानच होते. आता ते आपण शुगर या विषयावर जी आपण जे म्हणतो बीपी आणि आता म्हणूनच मी मधला हा जो पॅच आता घेतला ना बीपी आणि अन्य आजार याच्यामध्ये एक पॅच येतो तो आहे भारतीयत्वाचा. भारतीयत्वाचा विचार जेव्हा करत जातात तेव्हा हे सगळे आजार पाश्चात्य वैद्यकाने प्रस्थापित केलेले आजार आहेत. म्हणून आमच्या ग्रंथांमध्ये हे आजारच वर्णन केलेले नाहीये. ब्लड प्रेशर नाहीये पीसीओडी नाहीये थायरॉइड नाहीये कॅन्सर नाहीये हे आजार ओढून जाणून बीपी शब्द नाहीये शुगर नाहीये हे सगळे आजार पाश्चिमात्यांनी आणलेले आजार आहेत. त्यामुळे आपण भारतीयत्व विसरल्यामुळे पाश्चिमात्यांचे आजार होतात. आणि मग सगळे रिपोर्ट केल्यानंतर आम्हाला असं कळतं की असं रिपोर्ट मध्ये असं इमेज बॅड दिसते हे आकडे वाकडे दिसतात म्हणजे कोलेस्ट्रॉल वाकडं दिसतं किंवा मग क्रिएटिनिन वाढलेलं दिसतं युरिक ऍसिड वाढलेलं दिसतं. आता आम्ही काय करायचं ते नॉर्मल करण्यासाठी पुन्हा औषधं लाईफस्टाईलच बदला ना तुमचा विचारच बदला की भारतीय विचारांपासून आपण लांब जातोय म्हणून आपल्याला रोग होतात. हा विचार मला प्रस्थापित करण्यासाठी मी आता हे सगळे व्याख्यान आणि शेवटचे जे काही 8-10 मुद्दे तुम्हाला सांगितले ते त्यासाठी मी तुम्हाला सांगितले एवढं लक्षात ठेवा. आणि अजून एक असं विचार येत होतं दात घासताना सर्जनी दात घासायचे ना ही वापरायची नाही. हे बोट वापरायचं नाही. मधलं बोट अनामिका करंगळी आणि अंगठा सर्जनी यामध्ये प्रचंड ताकद आहे. विष्णू आणि कृष्ण यांचं सुदर्शन चक्र या बोटामध्ये फिरतंय. तुम्ही जर ही बोट वापरलं तर तुमच्या दातांवर हिरड्यांवर जास्ती प्रेशर तयार होतं. एवढा सूक्ष्म विचार आयुर्वेदात केलाय तेवढं सुद्धा प्रेशर येऊ नये म्हणून मधलं बोटाने दात घासा. आणखीन एक तुम्हाला गंमत दाखवतो. मी आता माझी पोझिशन तुम्हाला बसलेली दाखवतो. असं बसायचंय आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये तुमची कोपरं आली पाहिजे. थोडासा मी व्हिडिओ असा करून घेतो. असे हात आले पाहिजे
आणि तुमचे दात घासले गेले पाहिजे. तुमचे हात, तुमची कोपरं तुमच्या ढोपरांच्या मध्ये पाहिजेत असं सांगितलेलं आहे. कोपरं ढोपरांच्या मध्ये घेतली तर तुम्हाला उठीवर बसावं लागणार. आणि मग तुमचं जे प्रेशर आहे, बोटावर येणारा दाब जो आहे, फोर्स जो आहे, हा फोर्स ऑटोमॅटिकली त्याला कंट्रोल चेक होतोय या गुडघ्यांचा. आता तुम्ही हे गुडघे समजा बाहेर ठेवून असे जर तुम्ही गुडघे ठेवलेत, हात असे ठेवलेत, तर तुमचं जे बोट आहे तुमचा अख्खा हात फिरू शकतो 1.5 फुटापर्यंत. एवढं प्रेशर तुम्ही जर अप्लाय केलं तर मला असं वाटतं की दात आणि हिरड्यांची वाट नक्की लागणार. त्यामुळे तो फोर्स वापरायचा नाही. धन्यवाद गुरुजी. सर नमस्कार. नमस्कार लीना, बोला. आता ते तुम्ही जे डाव्या कुशीवर झोपण्याचं जे सांगितलं तर रात्री पण तसंच झोपावं का? नाही, रात्री जेवण तुमचं संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. वामकुक्षी फक्त दुपारीच घ्यायची आहे. रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 वाजता करायचंय. रात्रीच्या जेवणातले पदार्थ कमी ठेवायचे, 1 पॉट मिळी ठेवायचंय. रात्री 3 तास तुम्हाला उभंच राहायचंय, वामकुक्षी घ्यायची नाहीये. ती जर तुम्ही घेतलीत वामकुक्षी तर रात्री तुम्हाला झोपच लागणार नाही. रात्री झोप लागली नाही काही तुम्ही जागी राहणार. जागी राहिलं की तुम्हाला वारंवार सुशूला जावं लागणार. मग झोपमोड होणार. झोपमोड झाली की पचन बिघडलं की परत गॅस तयार झाला की पुन्हा ढेकरा यायला सुरुवात होतात. ही सगळी चेन असते. 7 वाजता जेवा, 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 ईशस्तवन करा, नामस्मरण करा, भगवत पूजा करा, शिवंकरोती म्हणा, बाकीच्या मुलांना बोलवा, त्यांच्याकडनं दिवसभराचा अभ्यास करून घ्या. हे सगळे कार्यक्रम 7 ते 10 या वेळात करायचे आणि मग 10 वाजता तुम्हाला झोपायला जायचं. पण ते झोपणं सरळ झोपायचं की कुशीवर? सरळ झोपायचं. सरळ तुमचं पचन पूर्ण झालं, 3 तास पचन पूर्ण झालं, मिक्सर मधलं अन्न सगळं पुढे गेलं, पोटातलं अन्न पुढे ग्रहणीय अवयवामध्ये जातं, तिथून ते लहान आतड्यामध्ये जातं. 3 तास अन्न वरच्या भागामध्ये असतं असं सांगतो. बरा 2 ते 3 तास. वरचं एकदा पोट रिकामं झालं की मग त्या मिक्सरला आडवं करून ठेवलं तरी चालणारच आहे, काहीच प्रश्न नाही. म्हणून झोप येत नाहीये मला. 4-5 महिने झाले झोपच येत नाहीये म्हणून विचारलं. मनात विचार असले तरी झोप येत नाही. बरोबर. त्याच्यासाठी काही औषध मिळू शकेल तुमच्याकडे? औषध डोक्यावर तेल घाला, भरपूर खोबरेल तेल घाला, त्याच्यात लिंबू पिळा. डोळ्याला पण असं नुसतं खोबरेल तेल लावा, कानामध्ये घाला, बेंबीमध्ये घाला. विचार कमी करा. श्री गुरुदेव दत्ताचा जप करा रोज रात्री झोपताना. झोप लागेपर्यंत जप करा. नाहीतर एखादं कीर्तन लावून ठेवा. कीर्तनात सुद्धा झोप येते म्हणतात. म्हणजे तुम्हाला युट्यूबवर कीर्तन विश्व नावाचं चॅनेल आहे. झोप येण्यासाठी कीर्तन ऐकू नका, पण कीर्तन ऐकता ऐकता झोपला तुम्ही तरी चालेल, कारण तोच विचार तुमच्या मनात पुढे राहिला, सकारात्मक विचार असतो. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. अच्छा. आशिष. नमस्कार गुरुजी. गुरुजी, माझा प्रश्न असा आहे की जरा वेगळा विषय मी ऐकलंय ते मी सांगतो. अंडरलाईन डिझीज नावाचा प्रकार कॉन्सेप्ट आहे तो खरा आहे की खोटा आहे? म्हणजे सिम्पटम्स नसतात साहेब सर, पण तो अचानक तो त्रास देतो आजार. म्हणजे आता त्यांचं म्हणणं आहे की डायबिटीज नसतो पेशंटला असतो, पण तो त्याला माहिती नाही, पण तो अचानक त्याला त्रास देतो कारण तो अंडरलाईन असतो. तर हा कॉन्सेप्ट आहे खरा की खोटा आहे? हा सगळा पाश्चिमात्यांचा कॉन्सेप्ट आहे. हे त्यांचा बिझनेस त्यांना वाढवायचा म्हणून ते असे काहीतरी नवीन कॉन्सेप्ट तयार करतात आणि आणून आपल्यासमोर आढळतात. भारतीय पद्धती, म्हणूनच मी तुम्हाला सगळं सांगतोय की भारतीय पद्धतीने विचार करा. आपण चुकीच्या पद्धतीने, आपण जर पद्धतच अडॉप्ट करताना आम्ही पाश्चात्य पद्धत जर जीवन पद्धत घेणार असू तर तुम्ही सरळ अमेरिकेतच जाऊन राहा. भारतामध्ये राहायची काही आवश्यकता नाही. जसे आता जे पाकिस्तानवाले जे आहेत त्यांना सांगतोय, जे मुसलमान पाकिस्तान प्रेमी आहेत त्यांनी सरळ उठावं, पाकिस्तानमध्ये जावं. हा हिंदूंचा देश आहे, हिंदूंच्या संस्कृतीप्रमाणे चालणारा देश आहे. पाश्चिमात्यांच्या ख्रिश्चनांच्या पद्धतीप्रमाणे काल होता ख्रिसमस साजरा झाला म्हणून मुद्दाम परत उल्लेख करून सांगतो, भारतीय आहोत. भारतीय पद्धतीप्रमाणे जर राहायचं असेल तर विचार भारतीयांप्रमाणेच करायचा. तुम्ही ग्लोबलाइज व्हा, जरूर व्हा, ग्लोबलाइज जरूर व्हा. जगात काय चाललंय याचा अभ्यास करण्यासाठी ग्लोबलायझेशन आवश्यक आहे, पण थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली असाच आवश्यक आहे. विचार करतो भारतीयांप्रमाणेच करा. म्हणजे हा कॉन्सेप्ट चुकीचा आहे ना? अंडरलाईन डिझीज असणं ते भारतामध्ये चुकीचं आहे, त्यांच्या देशात ठीक आहे, भारतामध्ये चुकीचं आहे. बरं, आणि एक प्रश्न आहे गुरुजी. तुम्ही टूथपेस्ट बद्दल म्हणाल तर पतंजलीची जी टूथपेस्ट येते किंवा विकोची वज्रदंती टूथपेस्ट येते आयुर्वेदिक, त्या आयुर्वेदिक आहेत का आणि त्या अप्रूव्ह करतात गुरुजी तुम्ही? मस्त, एकदम चांगला प्रश्न विचारलास. हा मी माझ्या मगाशी बोलताना राहिलेला होता. ज्या टूथपेस्ट वापरल्यानंतर तोंडाला फेस येतो अशा सगळ्या टूथपेस्ट या विदेशी संस्कृतीतनं जन्माला आलेल्या आहेत. भले ती पतंजलीची दंतकांती असेल किंवा विकोची टूथपेस्ट असेल किंवा आणखी शाळेने समजा काढली, आम्ही घरी तयार केली,
सगळ्या टूथपेस्ट मध्ये जर फेस येत असेल तर ती टूथपेस्ट आयुर्वेदिक नाही, हर्बल नाही. नाव हर्बल असेल, हो ती बिस्किट, मालीची बिस्किट, त्याच्यामध्ये काय मालीची नव्हे, कुठची कंपनी गुड डेची असतील, कॅश्यू आणि इलायची युक्त. अरे कॅश्यूचं पर्सेंटेज किती, 0.1% कॅश्यू त्याच्यामध्ये. बाकीचं 90% माल सगळा मैदाच आहे. पण लिहिताना कॅश्यू आणि इलायची फ्लेवर. अरे इलायची किती असणार आहे, 0.1% इलायची आणि 0.1% काजू. ह्याला काजूची बिस्किट म्हणायची का? तसं आहे सगळं चाललेलं. तुम्हाला फसवलं जातंय आणि त्यामुळे तुम्हाला नेमकं काय हवंय ह्याचा विचार करायचा. चुकीच्या ज्ञानाच्या मागे अजिबात लागू नका. कोणतीही आयुर्वेदिक टूथपेस्ट नाहीये का? आयुर्वेदिक टूथपेस्ट नाही, कोणतीही टूथपेस्ट. आता तुम्हाला राजू दीक्षितने सांगितलेला कन्सेप्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला अगदी थोडक्यात कळेल. दंतमंजन, अगदी मी पतंजलीचं नाव घेऊन सांगतो. पतंजलीची दंतमंजन जे आहे, दंतकांती, ही जे दंतमंजन आहे, पावडर जी आहे, ही संपूर्ण स्वदेशी आहे. दंतकांती ही टूथपेस्ट झाली, ही देशी झाली आणि कोलगेट ही विदेशी झाली. तुम्ही देशी आणि स्वदेशी वापरू शकता, कारण देशी मधला पैसा तुम्हाला मिळेल पण आरोग्य मिळणार नाही, कारण त्याची टेक्नॉलॉजी पाश्चात्यांची आहे. परंतु स्वदेशी वस्तूंमध्ये वस्तू पण स्वदेशी आहे, टेक्नॉलॉजी पण भारतीयच आहे, पैसा पण भारतीयांमध्येच राहणार आणि तो गावातच राहणार. चप्पल घेताना गावातल्या चांभाराकडनं चप्पल शिवून घेणं हे संपूर्ण स्वदेशी. टाटाची चप्पल विकत घेणं हे देशी आणि बाटाने केलेली चप्पल घेणं हे विदेशी झालं. त्यामुळे स्वदेशी, देशी आणि विदेशी या 3 कॅटेगराईज मध्ये आपल्याला शोधलं पाहिजे. बिस्किटचं उदाहरण देतो तुम्हाला. चहातनं काही न खाणं किंवा नुसता चहा किंवा कषाय घेणं हे संपूर्ण स्वदेशी. चहातनं बिस्किट्स करून खाणं, अगदी आपल्या घरात तयार केलेली बिस्किट, पण ती गव्हाच्या पिठाची किंवा मैद्याची असणार आहेत. त्यामुळे ती पुन्हा संस्कृती पाश्चात्य झाली. बिस्किट भारतीय संस्कृतीचं खाद्यच नाहीये. मग तेच तुम्ही बिस्किट जी खाता ती तुमची देशी झाली. आणि विदेशी कंपनीने तयार केलेली बिस्किट खाणं, परदेशातनं आयात केलेल्या सडक्या मैद्याची, ती तुमची विदेशी. नेस्ले कंपनीचं जे प्रॉडक्ट आहे, सडे मैदे की मॅगी, 2 मिनिट्स नूडल, हे सगळं विदेशी झालं. त्यामुळे देशी, स्वदेशी आणि देशी भारतीय आहेत. स्वदेशी वस्तू ज्या आहेत त्या 100% आयुर्वेदीय आहेत आणि देशी आहेत त्या हायब्रिड आहेत. त्याच्या मागे लागू नका. एकच प्रश्न शेवट, मग आयुर्वेदिक स्टोअर मध्ये ज्या विकल्या जात आहेत तसं कुठलंही अप्रूव्ह करत नाही का गुरुजी तुम्ही या ब्रँडची? नाही ना, हो तोच तर भारताचा प्रॉब्लेम आहे. हे आमचे आरोग्यमंत्री जोपर्यंत वैद्य बनत नाही तोपर्यंत या सगळ्यांचा तुकडा पडणारच नाहीये. हे असंच चालणार आहे. आज या सगळ्या कंपन्या फसवत आहेत. आपल्याकडे एक ऍक्ट आहे, त्या ऍक्टच्या अंतर्गत तुम्हाला आता जी औषधं मिळाली जातात ते फूड ऍक्ट अंतर्गत जर ते औषधं अप्रूव्ह करून घेतलं फूड सप्लिमेंट म्हणून, तर ते 400-500 रुपयापर्यंत जातं. औषध तेच असतं, पोह्याचा हलवा तयार केलेला असतो, पण फूड ऍक्ट म्हणून आणला की त्याची किंमत भरमसाठ वाढते. औषध म्हटलं की त्याची औषध किंमत कमी होते, पण ते ड्रग, फूड अँड ड्रग कडे जायला लागतं ते सगळं अपील करायला. हे सगळं मोठा लोचा आहे याच्यामध्ये. आपण सावध राहणं आणि बहिष्कार घालणं हे आपल्या हातात आहे. स्नेहा. हाय सर. सर एक तो एक्सपीरियंस है अबाउट द टूथपेस्ट कि ग्रीन लेबल आजकल बोलते हैं कि ब्लैक, रेड, ब्लू और ग्रीन लेबल. ग्रीन लेबल वाले भी मैंने कुछ टूथपेस्ट देखे हैं, मिसवाक वगैरह, जिसमें मैंने रेड द इंग्रेडिएंट्स, देयर वर SLS अगेन, सोडियम लॉरेल सल्फेट था. तो कोई भी एंगल से वो हुआ ही नहीं हर्बल. तो या एवरीबडी चेक योर इंग्रेडिएंट्स बिफोर. ऑल्सो एक क्वेश्चन सर, शूज का आपने बोला तो शूज आई एम वेरी क्यूरियस अबाउट कि शूज और सॉक्स पहनने से एक्चुअली पैर के एरिया में क्या होता है? व्हाई शुडंट वी वेयर शूज, बूट? तुम्ही वापरून बघा. जापनीज लोकांचे पाय जे आहेत हे पाय एकदम आखडलेले असतात. त्यांना शूज त्यांच्या मापापेक्षा 2 इंच कमीच वापरतात. ते त्यांचं पाय आकृतीत ठेवणं हे त्यांच्या संस्कृतीचं लक्षण आहे आणि त्यामुळे मग त्यांना शूज परिधान करण्याची गरज आहे. कारण हवा थंड आहे तिथली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड, अमेरिका असेल, कॅनडा असेल, इथलं वातावरण खूप थंड असतं आणि म्हणून त्यांना पाय पण बंदिस्त राहणं आवश्यक असतं. नाहीतर सुभाष हर्डीकर, जरा तुमचा माईक ऑफ करा ना.
आणि त्यामुळे मग या सगळ्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी फुल हाताचा कोट घालणं, हातामध्ये ग्लोव्ह घालणं, पायात सॉक्स घालणं, त्याच्यावर बूट घालणं, परत बंद गळ्याचा कोट घालणं ही पाश्चिमात्यांची गरज आहे. पुन्हा एकदा सांगतो, त्या राष्ट्रात जाऊन व्हेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू असं म्हणतात. तुम्ही एखाद्या राष्ट्रात जा आणि तिथे जा. आता तुम्हाला हिमाचल मनालीला आता तुम्ही गेला तर तिथे बर्फ पडतोय. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या बर्फ पडतोय. तिथे तुम्ही तांबड्याचं चप्पल घालून गेला तर मराल तुम्ही तिथे. मला तिथे जसं आहे वातावरण त्या वातावरणामध्ये स्वीकार करण्यासारखा तुमचा पोशाख पाहिजे. मग तिथे तुम्हाला बंद गळ्याचा कोट आणि स्वेटर आणि मफलर आणि कानात कापूस, नाकात सोडून बाकी सगळीकडे कापूस लावून तुम्ही जायला पाहिजे. तुम्हाला त्या वातावरणात यालाच ऋतुचर्या असं सांगितलेलं आपल्याकडे. रेशमी वस्त्र पांघरणं किंवा असं उबदार वस्त्रात राहणं, काळ्या वस्त्रात राहणं, जिथे थंडी असेल तिथे काळी वस्त्र घ्यायची, जिथे उष्णता असते तिथे पांढरी वस्त्र घ्यायची. मग भारतातले वकील काळा कोट घालतात, तो पांढरा कोट का नाही घातला जात? आता तो वकिलांनी त्यांच्या युनियनने ठरवलं पाहिजे की आम्ही इंग्लंडमध्ये होतो किंवा इंग्लंडचे वकील इथे येऊन काळा कोट घालत होते, कारण त्यांच्या इंग्लंडमध्ये ते काळा कोट घालत होते आणि आम्ही गुलामीत आहोत म्हणून आमचे वकील सुद्धा अजूनही काळाच कोट घालतात. तो त्यांना एकदम दगड कोटची आवश्यकताच नाहीये भारतात. खरं तो त्यांनी सदरा घातला पाहिजे, लुंगी घातली पाहिजे. दक्षिण भारतामध्ये जा लुंगीच दिसणार तुम्हाला. आमचे नरसिंहराव सुद्धा संसदेत लुंगी नेसूनच जात होते. तुमचा जसा देश आहे तसा तुमचा वेश तसा असला. अगदी धोतर नेसा असं मी म्हणत नाहीये. मी जातो ना दवाखान्यात धोतर नेसून जातो, अभिमानाने जातो. येस, मी भारतीय आणि भारतीय पेहरावामध्ये मी असतो. तसा पेहराव आपण लक्षात घेतला पाहिजे. सर शूज अगर पुणे वगैरह में कभी कभी ठंडी रहती है तो वैसे पहनो, कुछ प्रॉब्लम नहीं है. कैनवास शूज पहनो, कैनवास शूज पहनने में कोई दिक्कत नहीं है. पहन सकते हो, पहन सकते हो. सर और ठंडे पानी से नहाना आजकल बहुत ऐसे ट्रेंड हो गया है. ऐसे नहीं कि उनको अच्छा लग रहा है, कुछ ऐसे ट्रेंड हो गया कि ठंडे पानी से ही नहाना चाहिए, उससे बहुत दिमाग खुलता है वगैरह. बट मेरी बॉडी को वो सूट ही नहीं करता. मतलब ठंडा पानी सोच के ही मुझे कैसे तो लगता है. तो ऐसे कुछ आयुर्वेद में मत करो. तुम्हें ठंडे पानी से यदि तकलीफ होती है तो ठंडे पानी से नहाना नहीं है. गुनगुने पानी से नहाओ, एकदम गरम पानी से नहीं. गुनगुने पानी से नहा, सिर से भी नहा सकते हो. जो तुम्हारे लिए हितकर है ऐसा तुम्हें लगता है, ये तुम्हारे लिए परहेज है. पथ्य संकल्पना जो आयुर्वेद में कही है वो तुम्हारे हित में, तुम्हारे पक्ष में है. तुम्हें जो अच्छा लगता है वही तुम्हें करना है. देश विचार करके दुष्य देश बल काल वय प्रकृति अनलहा सत्व सात्व्य तथा आहारम अवस्थाश्च पृथग्विदा. ये आपके अनुसार आपको तय करना है. मोर नाचतो म्हणून लांडोरने नाचायचं असं नाहीये. तो पांढरा पोशाख घालतो म्हणून मला पांढरच घातलं पाहिजे असं काही नाहीये. काही गरज नाही. तुम्हाला जे आवडतंय पोशाख तो तुम्ही घ्या. तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही खा. तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला विहार करायचा आहे, तुम्हाला व्यायाम करायचा आहे, करा. काहीच प्रश्न नाहीये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळं करा आणि तुमच्या गरजेनुसार. येस सर, थँक्यू. येस. रुपाली टपले. नमस्कार डॉक्टर. मी आता आले होते. मी पुण्यात आले होते तुम्हाला भेटायला. माझं पोटात दुखतंय आता. नाही, तुमची लाईन डिस्कनेक्ट होतीये, कळत नाहीये. चॅट बॉक्स मध्ये लिहून टाकला प्रश्न तरी चालेल. आणि मला असं वाटतंय की वैयक्तिक प्रश्न न विचारता आपण वैयक्तिकसाठी चर्चासत्र जानेवारी महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ठरवणार आहोत. जानेवारी महिन्याचा पहिला मंगळवार येतोय, तारीख 7 आहे. 7 जानेवारीला आपण ओपन डिस्कशन ठेवतोय सगळ्यांसाठी. आणि तुमच्या मनातले प्रश्न, वैयक्तिक प्रश्न विचारले तरी चालतील. 7 तारखेला आता आपले जे प्रश्न आहेत ते मी आता जे बोललो त्या विषयाच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचार. गुरुजी नमस्कार. बोला. आपण सांगितलं की त्रिफळा चूर्ण आणि दात घासावेत, बरोबर ना? हो, घासू शकता. साधारण मी एक त्रिफळा चूर्ण घरी तयार केले होते, ते 2009 साली केले होते. चालू शकतं, काही हरकत नाही. हो, सांगतो तुम्हाला युक्ती सांगतो. 2009 मधलं जर त्रिफळा चूर्ण असेल तर ते आता आउटडेटेड झालेलं आहे, त्याचा कस गेलेला आहे. आता हे सगळं त्रिफळा चूर्ण एका लोखंडी कढईमध्ये भाजा चांगलं आणि ते काळं कुळकुळीत होईपर्यंत त्याची राख तयार करा. आणि ती जी राख तयार होईल ती राख तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ आणि थोडं काळी मिरी, थोडीशी तुरटी आणि थोडासा कापूर असं जर घातलं तर तुमचं उत्तम दंतमंजन तयार होईल. याला त्रिफळा चूर्णाची मशी तयार करणं आणि मग ते वापरलं तरी चालेल. ते वापरले चालेल ना आता? हो, चालेल. हो, धन्यवाद. चालेल.
चलो ठीक आहे. आजचं सेशन सगळ्यांनी छान अटेंड केलं, ऐकलं. अजून कोणाकडे काही प्रश्न विचारायचा राहिलाय का? रुपाली ताई तुमचा जर प्रश्न विचारणार असेल तर विचारायला हरकत नाही. आहेत आपल्याकडे अजून एक 5 मिनिटं सुद्धा आपण बोलू शकतो. 9 वाजून 8 मिनिटं झाली आहेत. गुरुजी एक प्रश्न विचारू? एक मिनिट, रुपाली ताईंना काहीतरी त्या लाईन चेक करतायत. जर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, हा बोल. तुमच्या लाईन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, नीट ऐकायला येत नाहीये ते. तोपर्यंत आशिष बोला. हा गुरुजी, तुझा प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाईप करून ठेव ना, म्हणजे आपल्याला वाचता येईल. तर चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारून ठेवला तरी चालेल. हा आशिष विचार. हा गुरुजी, तुम्ही सांगितलं की काही करू नये, तर काय करावं गुरुजी? त्या भारतीय कल्चर प्रमाणे आपण काय इम्प्लिमेंट करावं जे आपण विसरून गेलो आहोत, ते तुम्ही जरा व्यवस्थित आम्हाला आम्ही करू शकू असं आम्हाला सांगा गुरुजी. एक तो प्रश्न आहे. आणि दुसरं एक आहे की एक असे वैद्य होते, हिमाचलचे आहेत, वैद्य कपूर करून युट्यूबवर. त्यांचं असं म्हणणं होतं की चामड्याचं चप्पल सजेस्ट केलेलं आहे आयुर्वेदामध्ये, तर हे खरं आहे का? हो, मी आता चामड्याचं चप्पल गेली 20-25 वर्ष वापरतोय. चामड्याचं चप्पल काही मोठा प्रॉब्लेम नाहीये. पण गुरुजी, पण आपण कुठे देवळात गेलो तर असं सांगतात ना, चामड्याचं चप्पल वापरू नये, गोहत्या होते, त्यामुळे वापरतच नाही जातो आपण. हे म्हशीचं सुद्धा असतं आणि मेलेल्या जनावरांचं असतंय. पूर्वीची संस्कृती जनावरांना मारून चामडं नाही काढलं जात. मेलेल्या जनावरांचं चामडं जे काढलं जातं. म्हणून मी सांगितलं की गावातल्या गावात चप्पल तयार करून घ्या आणि मग ते तुम्हाला जास्त विश्वासाचं असेल. कंपन्या आता जे काय करतायत ते प्रत्यक्ष प्राण्यांना कसं मारतात ते आपल्याला लक्षातही येत नाहीये. म्हणून डोळ्यासमोर जी सृष्टी आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून गावातला माल गावातच खरेदी करा. तुमचा गावातला चांभार असेल त्याच्याकडनं, तुमचा गावातला शिंपी असेल त्याच्याकडनं कपडे शिवून घ्या, गावातला कोष्टी असेल त्याच्याकडनं वस्त्र निर्माण करून घ्या. अशा पद्धतीचं पूर्वीची बार्टर सिस्टीम होती. म्हणून म्हटलं की ग्लोबलाइज झालात तुम्ही तरी तुमच्या ऍक्शन ज्या आहेत ह्या लोकली व्हायला पाहिजे. खरेदी तुमची अमेझॉनवरनं करू नका असं मी सांगेन. अगदी स्वदेशी मालाची खरेदी अमेझॉनवरनं तुम्ही केली तरी पैसा अमेझॉनला जाणार आहे, त्याचं कमिशन आहे ते अमेझॉनला मिळणार आहे. लोकल लेवलला तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली, समजा काय अगदी तुम्हाला फेविक्विक घ्यायचं असेल 5 रुपयाचं फेविक्विक, कशाला तुम्ही त्या अमेझॉनवर मागवताय? लोकल मार्केटला जे तुम्हाला मिळतंय जाऊन तुम्हाला खरेदी करून काय त्याच्यात काही बसलंय, झाकण तुटलंय, लिकेज आहे ते दाखवता येतंय. तुम्ही या मोठ्या मार्केटिंग चेन मध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही फसता. लोकल लेवलला निश्चितपणे तुम्ही विचार करा, त्याचा फायदा जास्ती होणार. गुरुजी एकच प्रश्न, म्हणजे ही खरी गोष्ट आहे ना की चामड्याचं चप्पल घातलं तर तब्येतीला चांगलं इफेक्ट येतं, चांगलं इफेक्ट येतं, आणि सिंथेटिक वापरलं तर त्याचे दुष्परिणाम. प्राणीज द्रव्य जे वापरले, आयुर्वेदात प्राणीज द्रव्य वापरायला सांगितलेली आहेत. प्रवाळ आहे, शंखभस्म आहे, मंडूर भस्म आहे. हे काही औषधं धातूंची आहेत, काही औषधं प्राणीजी आहेत. आयुर्वेदात हे सगळं सांगितलेलं आहे. फक्त आता शृंगभस्म, मृगशृंगभस्म, हरणाच्या शिंगाचं भस्म. आता तुम्ही असं मला विचारलं, हरणाला मारून ते तयार केलं जातं का? नाही, मेलेल्या हरणाचं शिंग आम्ही त्याचं भस्म तयार करतो आणि मग ते वापरलं जातं. पण आज त्या मृगशिंगावर सरसकटच असं गृहीतच धरलं जातंय. औषध प्रशासन सुद्धा हेच गृहीत धरतं की हरणांना मारूनच तुम्ही शृंगाचं भस्म तयार करता. असं नाहीये. हस्तिदंत म्हशी आयुर्वेदात सुद्धा सांगितलेली आहे, ज्याने तळहाताला सुद्धा केस येतील असं वर्णन केलेलं आहे. पण ओरिजिनल हस्तिदंत म्हशी मिळतच नाही, कारण कायद्याने बॅन आहे. कारण तुम्ही प्राणीज द्रव्य म्हणजे जनावरांना मारूनच तुम्ही तयार करताय असंच गृहीत धरलं औषध प्रशासनाने सुद्धा कायद्याच्या बाजूने. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी या अशा थोडासा तारतम्याने विचार करून वापराव्या लागतील. रुपाली तपलेंचा एक प्रश्न जो होता तो इथे मी घेतो. नमस्कार, माझ्या पोटात दुखत आहे, बेंबीच्या वरती. गॅसमुळे असतं. ओवा खा चमचाभर, त्याने गॅस निघून जातो आणि कमी होतो. ओवा खाताना ओव्यात थोडीशी चिमूटभर सैंधव मीठ घाला आणि मग तुम्ही घेतलं तरी चालेल. आलं लिंबाचा रस घेतला तरी चालेल. मोहरी खाल्ली तरी चालते. मोहरी फोडायची नाही, चावून खायची नाही, गरम पाण्यावर घेऊन टाका की तुमच्या पोटात दुखणं थांबू शकतं. सुखदा केळकरने प्रश्न विचारला, भीती आणि ऑटोइम्युन आजाराबाबत आयुर्वेद काय सांगतो? ऑटोइम्युन आजार हे पाश्चात्य पद्धतीतनं आपल्याकडे आणलेले आहेत, एस्टॅब्लिश केलेले आजार आहेत. भारतामध्ये हे आजार नाही आहेत. म्हणूनच ते मी तुम्हाला सांगतो की काही आजार ह्या पाश्चिमात्य डॉक्टरांनी एस्टॅब्लिश केलेले आजार. कोरोना काय भारतीय आजार नाहीये.
भारतीय आजार तेच आजार आहेत जे भारतामध्ये आमच्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहेत. अनेक आजार वर्णन केलेले आहेत, औषधे अनेक वर्णन केलेली आहेत. आता हे कुठेतरी इकडची तिकडची 2-4 लक्षणं करून कोरोनाचा बाप, HB1C, तुम्ही बघा फ्ल्यूची लक्षणं सगळी, स्वाईन फ्लू असू देत, बर्ड फ्लू, सगळी कॉमन लक्षणं आहेत. इन्फ्लुएन्झाची लक्षणं आणि डेंग्यूची लक्षणं कॉमन लक्षणं आहेत. एक कुठेतरी टेस्ट वेगळी सांगतात आणि त्याच्यात तुम्हाला डेंग्यू झाला, एकाला चिकनगुनिया. लक्षणं सगळ्यांची सारखीच आहेत, सगळ्यांचेच गुडघे दुखतात, सगळ्यांचीच बोटं दुखतात, पण लक्षणांमध्ये काही फरक नसताना सुद्धा त्याला वेगवेगळी नावं देतात. बरं, यांच्याकडे औषधं नाहीत, एवढं टाळण्याचं सुद्धा औषध नाही डेंग्यूवर किंवा चिकनगुनियावर, त्यांना परत आयुर्वेदिक औषधांवरच यायला लागतं. आणि ते फक्त तुम्हाला ट्रीट करत नाहीत, ते रिपोर्ट ट्रीट करतात. मग इथलं प्लेटलेट कमी झाले, मग ते वाढवण्यासाठी काहीतरी औषधं घ्या. अशाच पद्धतीने त्यांचा सगळा चाललेला आहे. त्यामुळे आयुर्वेदाचा विचार हा तुम्हाला जो आजार प्रत्यक्ष आहे, ज्याची लक्षणं तुमचं शरीर तुम्हाला प्रत्यक्ष सांगतंय, तोच आजार, बाकी सगळं खोटं आहे आणि हे मायाजाल आहे. या मायाजालात अडकू नका, एवढंच सांगायचं. मागच्या बाजूने डोके खूप दुखत आहे, मागच्या बाजूला जेव्हा डोकं दुखतं या बाजूला, तेव्हा डोळ्यांचा नंबर बदलण्याची शक्यता असू शकते. म्हणजे चष्म्याचा नंबर एकदा चेक करून घ्या, मग तुमचं डोकं दुखायचं थांबू शकतं. गुरुजी, चपलांचा विषय निघाला म्हणून एक प्रश्न विचारायचा होता. बोला. सध्या बाजारामध्ये मेडिफिट म्हणून एक नवीन प्रकार मिळतो, तो चांगला आहे का? या सगळ्या प्रकारातून बाहेर या. मेडिकल असं चप्पल, मेडिकल रंग सुद्धा आले जातात, फॅन सुद्धा मेडिकल आले. तो फॅन फिरवला तर तुम्हाला व्हिटॅमिन मिळणार, भिंतीला रंग काढला की त्याच्यातून तुम्हाला व्हिटॅमिन मिळणार. हा सगळा मूर्खांचा बाजार चाललेला आहे, असं काही नसतं. प्लास्टिकच्या चपला वापरू नका, फायबरच्या चपला वापरू. आता हल्ली तर ते फ्रेंडशिप बँड प्लास्टिकचे आणि रबरचे पण आलेले आहेत, हे वापरू नका. नाही, इलास्टिक आहे, नको वापरू. तिथे पंचधातूचं कळ वापरा, चांदीचं कळ वापरा, सोन्याचं कळ वापरा, पोलादी वापरा. काय नसलं तर काय नाही वापरलं तरी चालेल, परंतु उगाच या धातू सोडून दुसऱ्या मटेरियलकडे, कृत्रिम केमिकलकडे येऊ नका. हो, धन्यवाद. गुरुजी, एक प्रश्न आणि हा बोला. गुरुजी, त्या वैद्य कपुरी सांगितलं की हवन करायचं घरात, हवन कुंड असतं तांब्याचं, त्याने बरंच चांगलं होतं वातावरण, एअर पोल्युशनने होणारा त्रास. खरी गोष्ट आहे का? अगदी 100% सत्य आहे. हवन ही आपल्याकडची भारतीय संस्कृती आहे. अग्निहोत्र नावाचा प्रकार आपल्याकडे केला जातो. सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला 2 मंत्र म्हणून तुपाची आणि त्या तांदळाची अक्षतांची आहुती त्याला दिलेली आहे. ती दिली तर तुमचे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण करत नाहीये भारतीय संस्कृती. आमच्याकडे आमच्या मंगल कार्यालयामध्ये 3 परदेशी नागरिक आलेले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही तुम्हाला एक वेगळा प्रकार दाखवणार आहोत, वैज्ञानिक प्रयोग. आणि संध्याकाळी 7 वाजता त्यांनी सगळ्यांना बोलावून घेतलं. 40-50 माणसांना आम्ही बोलावून ठेवलं, वैज्ञानिक प्रयोग बघण्यासाठी या. आणि त्यांनी काय केलं तर हवन करून दाखवलं आम्हाला, सायंटिफिक हवन. मला त्यांनी विचारलं, तुमच्याकडे सूर्यास्ताची वेळ किती आहे? मी म्हटलं 6:36. ते म्हणाले लेट्स चेक. त्यांनी लॅपटॉपवर चेक केलं. ते म्हणाले, अहो डॉक्टर, तुम्ही चुकलात, 6:36 नाहीये, 6:36 आणि 14 सेकंद होते, तुम्ही 14 सेकंद विसरलात. म्हटलं या 14 सेकंदांना एवढं महत्व आहे? हो म्हणाला, माझी त्याच्यावर PhD झालेली आहे. परदेशी नागरिक भारतात येत आहेत, हवनावर संशोधन करतायत, होमाथेरपी म्हणून भारतात इंट्रोड्यूस करतायत, जी मुळात भारतामध्ये यज्ञ संस्कृतीवर आमचं सगळं जीवन चाललेलं आहे. यज्ञ करणं आणि सगळ्यांना बोलावणं, सम्मिलित करणं, पुत्रकामेष्टी यज्ञ, एवढे मोठे अश्वमेध यज्ञ, ही सगळी आपली भारतीयांची संस्कृती आहे. पाश्चात्य लोक त्याच्यावर संशोधन करतायत आणि आम्हाला सांगतायत की हे सगळं सत्य आहे. असं आहे सगळं. आणि एकच प्रश्न गुरुजी, गोमूत्र टाकल्यावर आणि शिंपडायचं का घरात सगळे रोज? तुमच्या श्रद्धा जशा असतील ना, तसं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. गोमूत्र टाकून शरीर शुद्ध होतं, वास्तू शुद्धी होते किंवा दिशा शुद्ध होतात, हा आपला भाव असतो. उदबत्ती फिरवल्यानंतर सुद्धा ते वातावरण प्रसन्न होतं, पवित्र होतं. विभूती फुंकरल्यानंतर सुद्धा ते शुद्ध होतं, कापूर फिरवल्यानंतर सुद्धा शुद्ध होतं. हा अंतरी भाव पाहिजे. आता तुम्ही गोमूत्र शिंपडून अंडा ऑमलेटचं थालीपीठ करून दाखवा असं जर म्हटलं तर ते कसं होणार आहे शक्य? ते नाही होणार शक्य. जे मुळात अशुद्ध आहे त्याच्यावर तुम्ही समजा गोमूत्र शिंपडलं म्हणून काय अंडा ऑमलेटचं थालीपीठ बनणार नाहीये. ते मुळात दोष तसेच राहणार आहेत. पण तुम्ही मनातला भाव तुमच्या जर आणलात, श्रीकृष्ण अर्पणमस्तु असं म्हणून समजा जर तुम्ही एखादा पदार्थ खाल्ला तर त्याच्यातले अतिरिक्त विषारी पदार्थ असतात, ते तुमच्या मनाला बॅलन्स करून ते तुम्हाला संरक्षित करू शकतात, एवढं मात्र नक्की. सुरेखा जोशींचा प्रश्न होता, मागच्या बाजूने डोकं दुखतंय, चष्म्याचा नंबर काढला पण काही उपयोग झाला नाही असं त्या म्हणतात.
मग अशा वेळेला तुम्हाला डोकं दुखणं पित्ताशी संबंधित असू शकतं. एरडेल तेल वापरून बघा. 3 दिवस एरडेल घ्या. 30 मिली 3 दिवस, त्याने फायदा होईल. आणि डोळ्याला सुद्धा एरडेल लावलं तरी फायदा चांगला होईल. ठीक आहे, आपण इथे थांबूया आणि पुन्हा भेटूया. माझी लिंक तुम्हाला मी नंतर पाठवेन. आजचं हे सेशन जे होतं हे प्रज्ञान इन्स्टिट्यूट तर्फे होतं. बीपी आणि भीती याच्यातला 10वा भाग होता. पुढच्या जानेवारी महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी म्हणजे 9 तारखेला आपण याच्यातला 11वा भाग बघणार आहोत. तत्पूर्वी आपण एकदा भेटणार आहोत 7 तारखेला, पहिला मंगळवार संध्याकाळी 7 वाजता वैयक्तिक समाधान करण्यासाठी. जसे आता डोकं दुखते काय करू, पोट दुखते काय करू, डोळे दुखते काय करू, या प्रश्नांची उत्तर आपण दिनांक 7 रोजी घेऊया. तुमच्या नातेवाईकांना बोलवलं तरी चालेल. 100ची मर्यादा असते आपल्याकडे गुगल मीटला. पहिल्या 100 जणांसाठी प्रवेश निश्चित ओपन असेल. बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद मानतो आणि मी इथनं ट्विट होतो. धन्यवाद. थँक्यू. अनघाताई. हा.